तर सुरू करूयात आजचं डिस्कशन सेशन जे आहे UPSC प्रिलिम्स स्पॉटलाइट अकॅडमी टेस्ट सिरीज. टेस्ट नंबर 8 आहे, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह नंबर 2 या टेस्टचं आपण डिस्कशन बघणार आहोत. ओके, डिटेल ॲनालिसिस होणार आहे. त्याचबरोबर प्रश्न कसे करंट अफेअर्समधून येतात, त्यानंतर संदर्भ कसा लागतो, कन्फ्युजिंग स्टेटमेंट्स कसे आहेत, त्याचबरोबर एलिमिनेशन टेक्निक्स कशा यूज केल्या पाहिजे. ओके, जे नवीन पॅटर्न्स आहेत बघा, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 असेल किंवा ओनली 1 ओनली 2 यांना कसं टॅकल करायचं. ओके, त्या संदर्भात इथे चर्चा होणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण. प्रश्न नंबर पहिला. आता सुरुवात जी आहे बघा ती आपल्याला इंडियन पॉलिटी यांच्यापासून बघायला मिळते. तर पहिला जो प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू द ज्युडिशियरी सिस्टम्स इन इंडिया अँड द युनायटेड स्टेट्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, तर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज द इंडियन ज्युडिशियरी इज अ सिंगल इंटिग्रेटेड सिस्टम विथ द सुप्रीम कोर्ट ॲट द अपेक्स, वेअर ॲज द युनायटेड स्टेट्स मेंटेन अ ड्युअल सिस्टम. ओके, स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तर इंडियामध्ये सिंगल इंटिग्रेटेड सिस्टम बघायला मिळते, ज्यामध्ये हायर कोर्ट्स, त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट्स आणि हायर कोर्ट्सच्या खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. ओके, इंटिग्रेटेड सिस्टम आहे बघा. एकमेकांची हायरार्की जी आहे ती बघायला मिळते. परंतु युनायटेड स्टेट्समध्ये जी आहे सिस्टम ती ड्युअल सिस्टम आहे, जिथे फेडरेशन असल्यामुळे जे स्टेट्स आहेत तिथे फेडरल कोर्ट वेगळं असणार आहे आणि स्टेट कोर्ट्स जे आहेत ते सुद्धा वेगळे असणार आहे. ठीक आहे, सो द फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. देन सेकंड स्टेटमेंट, इन इंडिया ज्युडिशियल रिव्ह्यू इज कन्फाइंड टू कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स व्हाईल इन द युनायटेड स्टेट्स इट एक्सटेंड्स टू लॉज अँड एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स. तर असं नाही आहे बघा. आता इंडियामध्ये जी काही थेरी ओरिजिन झालेली आहे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भात, ओके, त्यामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो की लेजिस्लेटिव्ह ॲक्शन्स असतील किंवा एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स असतील, या संदर्भात ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो वारंवार दिला जातो. ओके, जसं तुम्ही बघू शकता की राईट टू प्रॉपर्टी या संदर्भात जे काही जजमेंट्स दिलेले आहेत विथ द यूज ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, तर हे एक्झिक्युटिव्ह ॲक्शन ॲज वेल ॲज लेजिस्लेटिव्ह ॲक्शन्सवरती डिपेंडेंट आहे. ओके, सो द सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. सो आन्सर विल बी व्हॉट? आन्सर इज ए. देन क्वेश्चन नंबर 2, विथ रेफरन्स टू आर्टिकल 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 5 इज रिलेटेड टू व्हॉट? इट इज रिलेटेड टू द सिटीजनशिप. ओके, सिटीजनशिप ऑफ द कंट्री. पहिले स्टेटमेंट आहे आर्टिकल 5 ग्रँट सिटीजनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक्सक्लुझिव्हली टू दोज बॉर्न इन इंडिया आफ्टर इट्स कमेन्समेंट. तर असं नाही आहे बघा. आता पार्टिशनच्या नंतर जे काही ट्रान्सफर होते बघा, ओके, त्या संदर्भात पण इथे सिटीजनशिपचे आर्टिकल्स दिलेले आहेत. देन दिस स्टेटमेंट बिकम्स रॉंग. देन आर्टिकल 5 कन्फर्स सिटीजनशिप ऑन ऑल पर्सन्स डोमिसाइल्ड तर एक्सेप्ट पाकिस्तान अँड बांगलादेश. ओके, असं तिथे प्रोव्हिजन आहे बघा, ऑल येणार नाही. इन इंडिया ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलीजन ऑर अँसेस्टरी. ठीक आहे, तर आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी. ओके, नायदर 1 नॉर 2. देन क्वेश्चन नंबर 3, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसी. ओके, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे बघा. आता इथे आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिलेला आहे की सम डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सर्व ॲज नॉन जस्टिसिएबल वाईल सम प्रिन्सिपल सर्व ॲज जस्टिसिएबल. ओके, कन्फ्युजिंगसाठी जे आहे असा प्रश्न क्रिएट केलेला आहे की काही असू शकतात नाही का. आपल्याला एक टेंडन्सी असते बघा की काही गोष्टी जर ज्या ॲब्सोल्यूट आहेत तर त्याला काहीतरी एक्सेप्शन्स असतात, बरोबर. तर ह्या थॉट प्रोसेसमध्ये काय होतं की कन्फ्युजन क्रिएट होतं. मग काही गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे की द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर बेसिकली नॉन जस्टिसिएबल एव्हरीवन. ओके, सर्व काही जे आहेत ते कसे आहेत? नॉन जस्टिसिएबल आहेत, म्हणजे त्याच्या संदर्भात कोर्टामध्ये जाता येत नाही. ओके, सो द फर्स्ट स्टेटमेंट बिकम्स इनकरेक्ट. देन सेकंड, दे एम्बॉडी द फिलॉसॉफी ऑफ एस्टॅब्लिशिंग अ वेलफेअर स्टेट. द बेसिक जो पर्पज आहे DPSPचा तो काय आहे? वेलफेअर स्टेट एस्टॅब्लिश करणे फॉर द इंडिया. ओके, सो द आन्सर विल बी व्हॉट? आन्सर इज बी, 2 ओनली. Then question number 4, with reference to legislative bills in the parliamentary processes in India consider the following statements. आता जे पहिले स्टेटमेंट इथे दिलेलं आहे बघा की मेंबर ऑफ पार्लिमेंट ऑफ बोथ द रुलिंग पार्टी ॲज वेल ॲज द ऑपोजिशन कॅन इंट्रोड्यूस अ प्रायव्हेट मेंबर बिल. ओके, सो जर तुम्ही मेंबर आहात, लाईक इफ यू आर अ पार्लिमेंटरियन
then you can introduce a bill as a private member. Okay, like you do not need to be a minister or be a part of the government to introduce a bill. अशी जी लोक असतात जे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे आणि जे बिल इंट्रोड्यूस करतात त्याला काय म्हटलं जातं, प्रायव्हेट मेंबर बिल. ओके, देन द नंबर ऑफ प्रायव्हेट मेंबर बिल्स हॅज बीन कॅप्ड टू 5 पर सेशन ऑफ द पार्लिमेंट. तर बघा रिसेंटली जे काही अमेंडमेंट्स झालेले आहेत, ओके, तर अमेंडमेंट्समध्ये अशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की यामध्ये जे पर सेशन कॅपिंग आहे तर ती 3 बिल्सची ते करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक वार ठरवण्यात आलेला आहे, ओनली ऑन फ्रायडेज द बिल शॅल बी इंट्रोड्यूस्ड अँड डिस्कस्ड. ओके, तर उत्तर काय असणार आहे, ए, ओनली 1. ठीक आहे. Then next question number 5. With reference to the mechanism for resolving interstate water disputes in India, consider the following statement. Article 265. आता Article 262 आहे बघा. ओके, कशाच्या संदर्भात, फॉर द लॉ दॅट प्रोव्हाइड्स द एज्युकेशन ऑफ एनी डिस्प्यूट विथ रिलेटेड टू द इंटरस्टेट रिव्हर, है ना. तर इंटरस्टेटच्या संदर्भात जो आहे आर्टिकल 262 यानुसार काय सांगितलं जातं की बेसिकली कोणताही कोर्ट हे इंटरफेअर करू शकत नाही कशामध्ये, फॉर द इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स, जर डिस्प्यूट्स असतील रिव्हर्सच्या संदर्भात. ओके, तर यासाठी काय रिकमेंड केलं जातं की टू फॉर्म सेपरेट ट्रायब्युनल्स विथ रिस्पेक्ट टू दिस. ओके, so the second statement becomes correct, that the act bars the jurisdiction of Supreme Court or any other court over water disputes. Okay, so the first statement is incorrect because of the article. The second statement is correct. Answer will be what? Answer is option number B. Okay, then with reference to Supreme Court's judgment, Justice K.S. Puttaswamy versus the Union of India. आता बघा ही जी केस आहे बेसिकली तुम्हाला माहीतच आहे की राईट टू प्रायव्हसी. ओके, इज इट अ पार्ट ऑफ आर्टिकल 21 या संदर्भात ही केस होती. ओके, तर राईट टू प्रायव्हसी बट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द इंटरनेट. ठीक आहे, ऑनलाईनच्या संदर्भात जी आहे ही केस चालू होती. इथे तेच सांगितलेलं आहे की फर्स्ट स्टेटमेंट इज व्हॉट, द जजमेंट डिक्लेअर्ड दॅट राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट प्रोटेक्टेड अंडर 21. दिस इज राईट. Then the right to privacy as recognized by the Supreme Court encompasses personal data. आता बघा हे डायरेक्टली इंटरनेटशी रिलेटेड आहे. तुम्हाला जर थीम जरी माहिती असली केसची की हे इंटरनेटच्या प्रायव्हसीच्या संदर्भात ही केस होती, ऑटोमॅटिकली सेकंड स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला इथे करेक्ट इंटरप्रेट करता येतं. त्यानंतर बॉडीली इंटिग्रिटी अँड इन्फॉर्मेशनल ऑटोनॉमी. ओके, सो सेकंड वन इज ऑल्सो करेक्ट. सो द आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज सी. ओके, बोथ 1 and 2 आर करेक्ट. देन question number 7, with reference to the functions of the Attorney General of India, consider the following statement. आता बघा पहिले स्टेटमेंट काय आहे, आता लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटीचे बुक आहे ते आपल्याला वारंवार रिव्हिजन इथे करायचं आहे. त्याचबरोबर स्वतःचे हँड रिटन नोट्स ज्या बेसिकली असतील विच इन्क्लूड्स कीवर्ड्स, याचं जर वारंवार रिव्हिजन जर असेल तर असे प्रश्न जे आहे फॅक्च्युअल ते आपले चुकत नाही. ओके, सो द अटॉर्नी जनरल हॅज द राईट टू स्पीक बट कॅनॉट टेक पार्ट इन द प्रोसिडिंग ऑफ बोथ द हाऊसेस. तर ही चुकीचं आहे बघा. ही कॅन टेक पार्ट, ही हॅज राईट टू स्पीक बट ही कॅनॉट वोट. वोट करण्याचा अधिकार नाही आहे बघा. ओके, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. सो द फर्स्ट इज इनकरेक्ट. देन सेकंड, ही इज कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट. गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, नाही. वी नो दॅट कॉन्स्टिट्यूशन, ओके, इट इज मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन, दॅट्स वाय ही इज नॉट अ गव्हर्नमेंट सर्वंट. ओके, या गोष्टी आपल्याला क्लिअर आहे बघा. ठीक आहे, so the answer will be what, answer is option number D. Then question number 8, with reference to the National Legal Services Authority, ज्याला आपण नालसा म्हणून ओळखतो. नालसा प्रोव्हाइड्स लीगल एड टू पॉलिटिकल पार्टीज. तर पॉलिटिकल पार्टीज साठी नाही आहे बघा, बेसिकली कशासाठी आहे तर टू प्रोव्हाइड लीगल एड टू द डिसएडव्हान्टेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी. हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो दिस इज इनकरेक्ट. नालसा इज अ स्टॅच्युटरी बॉडी इन इंडिया. तो यस, इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी. 1987चा जो ॲक्ट आहे या ॲक्टनुसार नालसाचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, सो द आन्सर विल बी व्हॉट, ओनली बी. बी इज करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 9, विथ रेफरन्स टू द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट in India to 2019.
The act empowers consumer video conferencing for hearing deemed admissibility of complaints if the question of admissibility is not decided with the specified period of 21 days. आता 2019चा जो नवीन ऍक्ट आहे बघा, ज्याच्यामध्ये बरेचशा अमेंडमेंट्स झालेल्या आहेत, त्यामध्ये 21 डेजचा जो आहे पिरियड दिलेला आहे. ओके, इन केस इट इज नॉट रिझॉल्व. देन ॲज पर द कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल देर विल बी नो फी फॉर फायलिंग केसेस अप टू ₹1 लाख. तर बघा इथे चेंजेस काय केलेले आहेत, तर 5 लाख इथे लिमिट इथे क्रिएट केलेली आहे फॉर नो फीस. ओके, सो द फर्स्ट वन इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट. सो द आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज ए. देन क्वेश्चन नंबर 10 with reference to Gram Nayalayas in India, the state government has been vested the authority to setting up Gram Nayalayas. Correct. They are empowered to adjudicate both civil and criminal केसेस. ओके, तर बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे की ग्राम न्यायालयाचा जो ऍक्ट आहे 2008चा, याच्यानुसार ग्राम न्यायालयाची स्थापना केलेली आहे. स्टेट गव्हर्नमेंट हॅज द पॉवर अँड इट इज ऑल्सो इम्पॉवर्ड विथ फॉर द केसेस इन बोथ सिव्हिल अँड क्रिमिनल सिनॅरिओज. ओके, आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज सी, बोथ 1 and 2. देन क्वेश्चन नंबर 11, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता बघा इथे ऑप्शन्स काय आहेत की पहिला जो ऑप्शन आहे की इफ बोथ द स्टेटमेंट आर करेक्ट and second is the correct explanation of 1. and second जे आहे ऑप्शन नंबर बी, याच्यामध्ये सांगितलेलं आहे if both the statements are correct but second is not the explanation of 1. ओके, तर ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी, if 1 is correct and second is incorrect, then option number D, if 1 is incorrect and the second is correct. ओके, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. So the first statement is federalism refers to a system where governance in which power is constitutionally divided between a central government and subnational units. Okay, so this is basically the definition of the concept of federalism. Second is this division of power ensures regional autonomy while maintaining overall national unity, thereby explaining the key advantage of federal structure. आता बघा इथे शब्द काय आलेला आहे, एक्सप्लेन, म्हणजे सेकंड स्टेटमेंट इज एक्सप्लेनिंग समथिंग. So what it is explaining? It is explaining the first one. The answer will be what? Answer is A. Both are correct and second is the correct explanation of the first. Then consider the following statements. Statement number 1. The writ of certiorari is a judicial order issued by a high court directed to a lower court to deliver its record for review. Okay. Article 32 आपल्याला माहिती आहे. It is related to the writs. Okay. आता ज्या रिट्स आहेत त्याच्यापैकी एक रिट आहे certiorari, ज्याच्यामध्ये ऑर्डर दिला जातो फ्रॉम द हायर कोर्ट टू अ लोअर कोर्ट. इन केस the higher court think that there is a error in the judgment of the lower court. Okay, so first is correct. Then second is the writ of certiorari is primarily used when there is a concern regarding legal errors or procedural irregularities in the decision of a lower court, not higher court. Okay, तर बरेच वेळ स्पीड मध्ये आपण असतो बघा नाही का, फास्ट जे आहे आपल्याकडून वाचले जातात. तर ऑब्झर्वेशन जे आहे, कीन ऑब्झर्वेशन पाहिजे, जे काही कीवर्ड्स मेन्शन केलेले आहेत स्टेटमेंट्स मध्ये. ओके, सो द सेकंड वन इज इनकरेक्ट. ऑप्शन काय असेल, बेसिकली ऑप्शन आहे C. First is correct and second is incorrect. Okay. Then question number 13. Consider the following statements. आता इथे बघा बेसिकली प्रधानमंत्री वयोवंदना योजना, ज्याच्यामध्ये एल्डरली पर्सन जे आहेत 60 अँड अबोव, यांना इथे फ्युचर इंटरेस्ट टाईप इन्कम, जसं की सबस्क्रिप्शन असतं बघा, त्या टाईपमध्ये इन्कम जी आहे ती पिरियडिकली मिळणार. ओके, तर इथे फर्स्ट स्टेटमेंट आहे, इट इज टू प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी ड्युरिंग ओल्ड एज अँड टू प्रोटेक्ट एल्डरली पर्सन एजेड 60 अँड अबोव. ओके, तर इंटरेस्ट बेस्ड सबस्क्रिप्शन बेस्ड जे आहे ती इन्कम त्यांना रेग्युलरली पिरियडिकली दिली जाणार. ओके, सो द फर्स्ट वन इज करेक्ट. देन द स्कीम enables old age income security linked to subscription amount. Okay, so the answer will be what? Yes, answer will be A. Both the statements are correct and the second one explains the first one. Then question number 14. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ओके, आता बघा शब्द काय, ग्रामीण. ओके, इट इज अ गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह एम्ड at enhancing employability at rural youth through skill development and training. So the first one is correct. Then the second is the scheme primarily targets urban youth by focusing on the high end technological training. तर अर्बन यूथ आहे का, नाही. स्कीम मध्ये जे नाव आहे काय, ग्रामीण.
तो अर्बन इथे शब्द येईल का? सो नो. ओके. सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो द आन्सर विल बी व्हॉट? आन्सर इज सी. 1 इज करेक्ट अँड 2 इज इनकरेक्ट. ओके. देन क्वेश्चन नंबर 15, संसद आदर्श ग्राम योजना. ओके, ज्याच्यामध्ये एक गाव जे आहे तर ते इथे सिलेक्ट केलं जातं, ॲडॉप्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट जे आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट तिथे केली जाते. इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट, जेंडर एम्पॉवरमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स, ऑल द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट्स आर डन इन दिस स्कीम. ओके. तर इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. It is a rural development initiative aimed at transforming villages into model villages by improving their infrastructure and social amenities. Okay, दोन्ही aspects इथे cover आहेत बघा. ठीक आहे. Then the second statement is the primary objective of the scheme is to industrialize rural areas and boosting urban style industrial growth. अरे industrialize हा शब्द यूज केलेला आहे. तर इंडस्ट्री फॉर्मेशन तिथे मेन उद्देश नाही. So the complete aim is to grow the economy as well as society of the rural areas. Okay, so second is incorrect. Answer काय असेल? Answer आहे C. Okay, 1 is correct and 2 is incorrect. Okay, then okay, so let's move on to the next question, question number 16 from the history topic. व्याख्या प्रज्ञापती, also known as the Bhagavati Sutra, is a significant text in Jainism primarily because आता भगवती सूत्रामध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे? कॉस्मॉलॉजी आहे, ऑन्टॉलॉजी आहे, फिलॉसॉफिकल डिबेट्स आहे, रिलिजियस डिबेट्स आहे, डिस्कशन्स आहेत. ओके. सो व्हेरियस जैन डॉक्टरिन्स आर डिस्कस्ड इन दिस पर्टिक्युलर सूत्रा अँड दिस सूत्रा इज द 5th वन अमॉंग दी 12 अंग. ओके. आता हा एक वर्ड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा, जी अंगाज और द अंगा, दीज आर बेसिकली द बुक्स रिलेटेड टू द जैनिज्म. ओके. द आन्सर विल बी बी. देन द सौतंत्रिका स्कूल ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी इज डिस्टिंक्टिव्हली कॅरेक्टराइज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. तर आता सौतंत्रिकामध्ये बेसिकली काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की द कन्सेप्ट ऑफ मोमेंटरीनेस, ज्याला आपण क्षणिकवाद असं म्हणतो, तर हे क्षणिकवाद जे आहे याला प्रोमोट केलं जातं in the school of Sautantrika, which is related to the Buddhist school of thought. Okay. Then question number 18, the Langa community primarily found in Rajasthan is renowned for its. आता बघा प्रीवियस इयर क्वेश्चन आणि त्या रिलेटेड ॲस्पेक्ट्स जर व्यवस्थित आपण जर केले, त्याचबरोबर आपल्याला पेरिफेरीचे जे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित कव्हर होतात. जसं की 2014 मध्ये एक क्वेश्चन आला होता बघा मंगनियार या कम्युनिटीच्या संदर्भात. So the Manganiyar community is also based in Rajasthan. They also play folk songs and all that. Okay. So similar to the Manganiyar community, there is another community in Rajasthan which is Langa community, and they are popularly famous for their folk singing culture. Okay. So the answer will be for 18 is option number B. Then next question, question number 19. Vachan Sahitya is an influential literary movement in Karnataka. Related to the which of the following? So it focuses on devotion and social issues. Okay. तर बेसिकली ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये जे बेसिक सेंट्स संत जे आहेत ते होऊन गेले ते कोण असणार? एक आहे बसवसन्ना, देन अक्का महादेवी अँड द नेक्स्ट वन इज अल्लमा प्रभू. ओके. तर हे 3 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. द आन्सर इज डी. देन नेक्स्ट क्वेश्चन, चेतुआ फोर्ट located in Kerala. आता फोर्टचं वैशिष्ट्य काय? इट वॉज द फर्स्ट अँड द ओनली फोर्ट विच वॉज क्रिएटेड बाय द डच इन इंडिया. ओके. डच जे होते बघा यांनी हा क्रिएट केलेला फोर्ट आहे. सो इट इज बेसिकली रिलेटेड टू द कन्स्ट्रक्टेड बाय द डच इन द स्टेट फॉर देअर मॅरिटाईम सिक्युरिटी, बॉर्डर सिक्युरिटी अँड टेरिटोरियल इंटिग्रिटी. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 20, विथ रेफरन्स टू द संगम लिटरेचर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता संगम पिरियड्स 3 आहेत बघा, तरी पण एक्सक्लुझिव्हली काय ओनली इन द तमिळ लँग्वेज दे आर रिटन. ओके. इट इज ऑफर व्हॅल्युएबल इन्साइट्स इन द सोशल कल्चरल लाईफ थ्रू टोकापीएम इज अ सिग्निफिकंट वर्क इन द संगम लिटरेचर कॉर्पस. ओके. सो ऑल द 3 स्टेटमेंट्स हियर आर करेक्ट. आन्सर काय असेल इथे? आन्सर इज डी.
ओके. देन मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. आता कालिदासशी रिलेटेड आहे बघा. आता कालिदासवरती वारंवार UPSC मध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. सो यू नीड टू कीनली ऑब्झर्व द बेसिक फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द कालिदास. ओके. आता त्याच्यामध्ये मेजरली त्याचे जे वर्क्स आहेत जसं की ड्रामा, त्यानंतर त्यांचे पोयम्स असतील, त्यानंतर त्यांचे बुक्स आहेत बघा, ते इथे फेमस आहेत. ओके. त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. विथ रेफरन्स टू कालिदास कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कालिदास इज वाइडली रिवर्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स अँड ड्रामॅटिस्ट इन क्लासिकल पाली लिटरेचर. आता पाली लिटरेचर असेल काही ते नाही. सो द पाली वॉज एंडेड. ओके. जो कालखंड होता बघा कालिदास यांचा, त्यावेळेस पाली पॉप्युलर होती का तर नाही. तो संस्कृत वॉज पॉप्युलर and all his works are done in the language of Sanskrit. Okay, so first statement is incorrect. Then his work Abhinyan Shakuntalam is celebrated as a landmark. Okay, Abhinyan Shakuntalam जो आहे तो त्यांचा बेसिकली एक फेमस ड्रामा आहे बघा, तर हा काय इथे फेमस आहे. Then his major contribution is also the drama Meghdut. Okay, so it is not his drama, it is his poem. Okay, so third is also incorrect. So only one here is correct. Okay. So the answer will be what? Answer is option number A. Only the second statement is correct. Then, with reference to the Ajivikas, consider the following statement. Ajivikas adhered to a doctrine of absolute determinism, asserting that all events are predestined. Okay, तर अजीविकाची जी कोर फिलॉसॉफी आहे तर ती नियती बेस्ड आहे. फेट, डिटर्मिनेशन, एव्हरीथिंग इज प्री डिटरमाइंड. जे काही होणार आहे ते ऑलरेडी ठरलेलं आहे. द नंबर ऑफ इव्हेंट्स विच विल बी ऑकरिंग इन द फ्युचर आर ऑलरेडी डिटरमाइंड. आणि त्यासोबतच हे जे इव्हेंट्स होणार आहे याला आपण स्वतः चेंज करू शकत नाही, बिकॉज दे आर ऑलरेडी डिटरमाइंड. ते ऑलरेडी ठरलेले आहेत. ओके. सो दिस इज द कोर फिलॉसॉफी. So first statement is correct. Then second, they maintain that personal effort and ascetic practices could alter one's determined fate. हे ऑपोजिट जातं बघा त्यांच्या फिलॉसॉफीत. तर फर्स्ट जर करेक्ट असेल तर सेकंड हे ऑटोमॅटिकली रॉंग इथे होऊन जातं बघा. ओके. त्यानंतर दे वेअर कंटेम्पररीज ऑफ द बुद्ध अँड महावीरा. तर 5th सेंचुरी आणि त्याच्या पुढे जे आहे आजीविकाचं आपल्याला कंटेम्पररी डेडिकेशन आणि त्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत ते बघायला मिळतात. ओके. सो थर्ड वन इज ऑल्सो करेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी option number C, 1 and 3. Then question number 24, with reference to the Virupaksha temple at Hampi, the 3 statement इथे दिलेला आहे बघा. The temple is a UNESCO World Heritage Site. Okay, so this one is correct. Okay. Then the second statement is it is dedicated to Lord Vishnu. तर बेसिकली बघा लॉर्ड शिवा. आता हे टेम्पल जे आहे बघा NCERT मध्ये पण मेन्शन आहे इन द चॅप्टर ऑफ विजयनगर एम्पायर. ओके. So the temple is dedicated to Lord Shiva and not Lord Vishnu. So this is incorrect. Then the temple was originally constructed during Vijayanagar Empire. तर विजयनगर एम्पायरला कन्स्ट्रक्ट नाही झालं. बेसिकली कन्स्ट्रक्ट कधी झालेलं आहे 7th सेंचुरीमध्ये. इट इज अन ओल्ड अँड एन्शियंट टेम्पल, बट इट वॉज ग्लोरिफाईड. आणि त्याचं जे एन्हान्समेंट झालेली आहे, एव्होल्युशन झालेलं आहे त्या टेम्पलचं, जी पॉप्युलॅरिटी त्याला मिळाली ती कधी मिळालेली आहे ड्युरिंग द एज ऑफ विजयनगर रूल. ओके. So third one is also incorrect. The correct answer will be what? Option number A, 1 only. Then with reference to the ancient city Vajji, consider the following statements. Vajji was a centralized monarchy located in the Gangetic region of ancient India. तर बघा Gangetic region is correct. ओके. जसं की प्रेझेंट डे जे आहे बिहार, बिहारच्या रिजन मध्ये जे आहे बेस्ट होतं. बट इट वॉज नॉट अ सेंट्रलाइज मोनार्की, इट वॉज अ कॉन्फेडरेशन. एक फेडरेशन होतं बघा महाजनपदाच. जर बेसिकली तुम्हाला माहित असेल तर इट वॉज अ बेसिकली कॉन्फेडरेशन. ओके. जनपदाच अँड महाजनपदाच. सो द फर्स्ट वन इज इनकरेक्ट. देन द वज्जीज वर डिफिटेड बाय अजातशत्रू. ओके. अजातशत्रूने जे आहे ड्युरिंग हिज रेन ही डिफिटेड द वज्जीज. ओके. देन वैशाली वॉज द कॅपिटल ऑफ वज्जी. ओके. सो इट इज ऑल्सो करेक्ट. सो द आन्सर विल बी व्हाट? आन्सर इज B, 2 and 3. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. सो शिवगामी अमायार यांच्या संदर्भात स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा. शी जॉईन द इंडियन नॅशनल आर्मी, द बालक सेना ग्रुप फॉर स्मॉल बॉयज अँड गर्ल्स ॲट द एज ऑफ 11. ओके. दिस इज करेक्ट. देन ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर शी रेस्क्यूड द पीपल हु वर इंजर्ड at the bombs at Sarkar camp. This is also correct.
देन शी हॅज बीन ऑनर्ड विथ द त्याग चेमल अवॉर्ड. ओके, तर हा जो अवॉर्ड आहे बघा बेसिकली त्यांना दिलेला आहे. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये जे आहे बघा 1973 मध्ये त्यांना हा अवॉर्ड कन्फर्म केला होता. कोणी केला होता तर तामिळनाडू गव्हर्नमेंट. ठीक आहे, 1973. So all the three statements are correct. So option will be option number D, 1, 2 and 3. Then question number 27, with reference to the Simon Commission, consider the following statements. The Simon Commission was appointed by the British government in 1927 to review constitutional reforms. Okay, constitutional reforms साठी जे आहे बेसिकली यांना अपॉइंट केलं होतं. Okay, this is correct. It was widely boycotted by the Indian because it included no Indian members. Okay, so this was one of the basic reason that it did not have any representation from the Indians. That was, it was completely discarded. Okay, so the answer will be what? Answer is option number C, both 1 and 2. Then the next question, question number 28, Morley-Minto reforms जे आहे बघा 1909. Okay, so they introduced separate electorates from Muslim. This is correct. Okay, basically basic fact आहे बघा. It granted self governance to some Indian provinces. This is wrong. Okay, तर असं काही झालेलं नाही. ओके, सेल्फ गव्हर्नन्स ज्याला आपण स्वराज असं म्हणतो, तर स्वराजची डिमांड जी आहे ती फुलफिल केलेली नाही. इवन डॉमिनन्स स्टेटस वॉज नॉट ऑफर्ड अंटिल द 1942. ओके, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा. देन इट एक्सपांडेड द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची जी संख्या आहे तर ती थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सपेंड झालेली होताना दिसून येते. ओके, सो द ऑप्शन नंबर सी 1 and 3 विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 29, विथ रेफरन्स टू द पूना पॅक्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इट वॉज अन ॲग्रीमेंट दॅट सेपरेट इलेक्टोरेट्स फॉर द डिप्रेस्ड क्लासेस. तर सेपरेट इलेक्टोरेट्स नाही आहे बघा. ओके, आपल्याला माहिती बेसिकली जो पूना पॅक्ट आहे बिटवीन डॉक्टर B.R. आंबेडकर अँड महात्मा गांधी यांच्यामध्ये शेवटी जो ॲग्रीमेंट झाला त्याच्यामधून काय कन्क्लुजन आलं की इलेक्टोरेट्स जे आहेत ते कसे असतील, जॉईंट असणार, नॉट सेपरेट. ओके, सेपरेट इलेक्टोरेट्स मुस्लिम इन द 1909. ओके, प्रिव्हियस क्वेश्चन, हिअर इज जॉईंट इलेक्टोरेट. कधी झालेला आहे 1932 मध्ये. So the second statement is the timeline of the Pune Pact was before Quit India movement. The Quit India movement आपल्याला माहिती आहे 1942 आहे. So previous one was is 1932. Okay. Then 148 seats were reserved for the depressed class in the provincial legislature and against 71 given by the pact. Okay. So basically agreement जो आहे 148 seats इथे कव्हर करण्यात आला होता. So this is also correct. So the answer will be option number B. 2 and 3 are correct. Okay. Then next question, question number 30. So it is regarding the movement of Pagalpanthi. तर ही जी movement आहे it was initiated at the starting of the 19th century. The founder was the leader with the name of Karam Shah. Karam Shah हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. With reference to the Pagalpanthi movement. Okay, so the Pagalpanthi movement was initiated by British colonial government. आता हे कसं सुरू करणार बरं? Okay, basically logic आहे बघा. So the movement was a resistance by the local people. Okay, आणि basically religious interference होत असल्यामुळे ही movement इथे चालवण्यात आली होती. ठीक आहे. So first one is incorrect. Then it was characterized by syncretic religious ideology. Okay, तर अनेक आयडियोलॉजी ज्या आहेत, हिंदुइझम, त्यानंतर आहे सुफिझम, त्यानंतर आहे ॲनिमिझम. ओके, अशा व्हेरियस डॉक्टरिन्स आपल्याला याच्यामध्ये आलेल्या दिसून येतात. ओके, सो सेकंड वन इज करेक्ट. देन थर्ड इज द मुवमेंट रिझल्टेड इन टेम्पररी लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी ॲज अ फॉर्म ऑफ रेजिस्टन्स टू colonial economic policies. Okay, so this is also correct. So the option number B, 2 and 3 will be the correct answer. Then question number 31, with reference to the रयतवारी जमीनदारी सिस्टीम. okay, रूटीन प्रश्न आहे बघा. बेसिकली आपल्याला ज्या रिफॉर्म सिस्टीम आहे, लँड रिफॉर्म सिस्टीम, ज्याच्यामध्ये जमीनदारी एक आहे, त्याचबरोबर रयतवारी जे आहे
याचं रिव्हिजन जे आहे ते आपल्याला परफेक्शन इथे करायचं आहे. ठीक आहे. सो द रयतवारी सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड बिकॉज देर वर व्हेरियस लॅकुनाज अँड शॉर्टकमिंग्स इन द जमीनदारी सिस्टम. इंटरमिडिएटरीचा जो प्रॉब्लेम होता तर तो काढून डायरेक्टली विलेजर्स सोबत किंवा ग्रुप ऑफ विलेजर्स सोबत इथे डील करण्यात आली होती फॉर द कलेक्शन ऑफ द revenues. Okay, so the first statement is the Rayatwari system established a direct contractual relationship between state and cultivator. Okay, आता direct relationship आहे का? तर yes आहे. Okay, so first statement is correct. Then second, the zamindari system relied on hereditary landlords. तर landlords म्हणजेच काय? जमीनदार. So second statement is also correct. Then the third statement, the Rayatwari system was predominantly implemented in regions like Madras and Bombay Presidency, while zamindari was in Bengal and North India. Okay, so basically North is related to the zamindari and South and Western regions are related to the Rayatwari systems. Okay, so third one is also correct. So all these statements are correct. So the answer will be what? Answer is option number D, 1, 2 and 3. Then question number 32. With reference to Lokmanya Tilak, consider the following statements. Tilak was a strong advocate of militant nationalism. Okay, so basically he is the father of the Indian nationalism or Indian militant nationalism. Okay, so the first statement is correct. Then he popularized cultural festivals like Shiv Jayanti and Ganesh Utsav were started by him. So this is also correct. Then he later adhered to methods in alignment with Gandhian principles. आता Gandhian principles काय? Non-violence. First statement काय आहे? Militant nationalism. So both are opposite statement. Okay. So this third statement is incorrect. So the answer will be what? Answer is option number A, 1 and 2. Then question number 33. With reference to the Ibn Battuta. आता बघा हे जे फॅक्ट्स आहेत हे NCERT मध्ये बेसिकली दिलेले आहेत. NCERTचं जर रिव्हिजन व्यवस्थित झालेलं असेल, आवर पास्ट असेल, ओके, किंवा थीम्स असेल, या NCERT मध्ये हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत बघा. ओके, सो विथ रेफरन्स टू द इब्न बतूता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इब्न बतूता वॉज अ 14th century मोरक्कोन ट्रॅव्हलर. करेक्ट आहे. ओके, रिहला जे आहे बघा फेमस वर्क आहे बघा कोणाचं? इब्न बतूता. ओके, सो द सेकंड स्टेटमेंट इज हिज ट्रॅव्हल ऑफ नोन एज रिहला वॉज कंपोज बाय ही ड्युरिंग हिज जर्नी. आता बघा कोणतंही कॉम्पोजिशन जेव्हा कम्प्लीट होणार तर हे ड्युरिंग द जर्नी होणार नाही. ओके, बिकॉज ॲट दोज टाईम त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की बरेचसे जे थीफ्स वगैरे आहे बघा किंवा जे काही लूटमार तिथे केली जात होती त्याच्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम्स तिथे येत होते. तर हे पॉसिबल नाही आहे बिकॉज इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम टू कंपोज द रिहला ड्युरिंग हिज जर्नी. सो ही कंपोज इट आफ्टर कम्प्लिटिंग द जर्नी. ओके, जर्नी कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांनी ते सर्व इन्सिडेंट्स जे आहेत ते कंपाईल केलेले आहेत. ओके, सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. Then his accounts provided detailed observation of diverse societies including दोन्ही इंडियन सबकॉन्टिनेंट, वेस्ट आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशिया. ओके, जर्नी जी आहे बघा आफ्रिकामध्ये राहिलेली आहे आणि एशियामध्येही राहिलेली आहे. ओके, थर्ड वन इज करेक्ट. सो द आन्सर विल बी वॉट? आन्सर इज ऑप्शन नंबर सी, 1 and 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 34 विथ रेफरन्स टू द नील दर्पण. ओके, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता नील दर्पण जे बघा हे एक महत्त्वाचं काम आहे कशा संदर्भात? इंडिगो रेव्होल्युशन. ओके, इंडिगो कल्टिवेटर्स जे आहेत त्या संदर्भात एक प्रकारचं परिस्थिती आणि त्याच पद्धतीने एक्सप्लॉयटेशन कशा पद्धतीने केलं जातं फ्रॉम द ब्रिटिश प्लांटर्स या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, देन द प्ले प्लेड अ क्रुशियल रोल हायलाइटिंग द सोशल इनजस्टिसेस, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. दिस वन इज ऑल्सो करेक्ट. देन द थर्ड स्टेटमेंट इज इट वॉज रिटन बाय बंकिम चंद्र चट्टोपाध्याय. दिस इज रॉंग. कोणी लिहिलेलं आहे मग? दीनबंधू मित्र. ठीक आहे. So the correct option will be option number A, 1 and 2 statements are correct. Then question number 35. नेहरू रिपोर्ट बघा बेसिक फॅक्ट आहे. बेसिक फॅक्ट जर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला इझिली स्टेटमेंट जे आहे ते एलिमिनेट करता येईल. काय चूक आहे बरं इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये? द नेहरू रिपोर्ट वॉज फॉर्म्युलेटेड इन सो द इयर इज 1928 नॉट 1929. ओके, आता फास्टमध्ये काय होतं स्पीडमध्ये बरेच आपण फॅक्ट्स जे आहेत ते ओव्हरलुक करतो. 1929 आले सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला असं वाटतं की ते करेक्ट असेल. कीनली ऑब्झर्वेशन असेल तर 1928 इयर आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग.
Then it proposed dominant status. This is correct. Okay. Then despite its controversial nature, the report laid the foundation for subsequent constitutional debates. Okay. तर आता प्रिएम्बलचा जर बेस आपण बघितला तर नेहरू रिपोर्टमध्ये वगैरे जास्त आपल्याला बघायला मिळतो. तो थर्ड इज ऑल्सो करेक्ट. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. 2 and 3 आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 36. आता इथे जे आहे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन स्टार्ट होतात बघा. क्वेश्चन रिलेटेड टू दी इकॉनॉमिक्स सब्जेक्ट. ओके. तर बेसिकली कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. बेसिक कन्सेप्ट्सवरती जे आहे आणि त्याचबरोबर जे काही टर्म्स असतात रिलेटेड टू द करंट अफेअर्स त्या इथे विचारल्या जातात. द फर्स्ट क्वेश्चन इज विथ रेफरन्स टू द इंडियन मनी मार्केट, कॉल मनी ट्रान्झॅक्शन्स आर कॅरेक्टराइज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता कॉल मनी तुम्हाला माहिती आहे. कॉल मनी म्हणजे बेसिकली काय, इट इज अ डे ट्रेडिंग बाय द बँक्स. म्हणजे बँक्स काय करतात, फंड्स जे आहेत ते बॉरो करतात फॉर शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म असेल डे किंवा फोर्टनाईट, एका रात्रीसाठी किंवा एका दिवसासाठी टर्म जे आहे फंड्स जे आहे ते बॉरो केले जातात बाय द बँक्स. इट इज कॉल्ड ॲज शॉर्ट टर्म बॉरोइंग फंड्स, कॉल मनी. ओके. द ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 37 विथ रेफरन्स टू झिरो कुपन बॉन्ड्स विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आता बघा झिरो कुपन बॉन्ड्स म्हणजे काय, बेसिकली एक कूपन आहे. ओके. हे कूपन आहे. या कूपनवरती तुम्हाला प्रॉफिट गेन करायचं आहे. तो कूपन बायर आणि सेलर, बायरकडून जेव्हा सेलरला सेल केला जातो, समजा कूपनची जी प्राइस आहे तर ती 100 रुपीज आहे, तर सेल करताना ती डिस्काउंटमध्ये सेल केली जाईल ॲट द डिस्काउंट ऑफ 90. आणि जेव्हा सेलर, ज्याला जे सेल झालेलं आहे, जो कस्टमर आहे, तो जेव्हा पुन्हा याला रिडीम करेल या कूपनला, जसं आपण रिडीम करतो बघा गिफ्ट वाउचर्स वगैरे, राईट. जेव्हा रिडीम केलं जाईल तेव्हा रिडीम करताना ॲट द फेस व्हॅल्यू हे कूपन त्याला मिळेल. सो इट इज अ फिक्स्ड टाइप ऑफ इन्कम विच इज सोल्ड ॲट अ डिस्काउंट प्राइस, बट when it has to be resold and buy back, so it is bought back at the face value of that particular bond. Okay. आता ही जी कन्सेप्ट आहे कोणत्या ऑप्शन मध्ये करेक्टली डिस्क्राइब होते, तर फर्स्ट ऑप्शन बघा, दे आर डेप्ट इन्स्ट्रुमेंट इश्यूड ॲट अ डिस्काउंट. ओके. सेकंड येणार का, फिक्स्ड नाही. ओके. थर्ड ऑप्शन कडे जर आपण बघितलं, थर्ड ऑप्शन काय, डेप्ट सिक्युरिटीज, प्रश्नच येत नाही बघा. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ जे आहे हाय यील्ड बॉन्ड्स आहेत इश्यूड बाय कंपनीज विथ लो क्रेडिट रेटिंग, संबंध नाही. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 38 विथ रेफरन्स टू इन्फ्लेशन अँड करन्सी व्हॉलॅटिलिटी, डिमांडफुल इन्फ्लेशन. काय असतं डिमांडफुल इन्फ्लेशन? इट इज अ इन्फ्लेशनरी प्रेशर ऑकरिंग व्हेन डिमांड, ॲग्रिगेट डिमांड एक्सिड्स ॲग्रिगेट सप्लाय. जेव्हा डिमांड जास्त होते, मोर दॅन सप्लाय, देन व्हॉट अकर्स, डिमांडफुल इन्फ्लेशन. ओके. इझी आहे. देन क्वेश्चन नंबर 39. आता या टर्म्स रिसेंटली न्यूजमध्ये आहेत बघा. फायजिटल रिटेल. ओके. फायजिटल म्हणजे काय, फिजिकल असेल आणि त्याचबरोबर डिजिटल म्हणजे काय, डिजिटल असेल. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. रिटेल सिस्टीम कशी आहे, बोथ फिजिकल ॲज वेल ॲज डिजिटल, त्याला आपण काय म्हणणार, फायजिटल. आता इट इम्प्लाइज व्हॉट, अर्थ काय होता असं विचारलेलं आहे. सो इट इज द इंटिग्रेशन ऑफ फिजिकल अँड डिजिटल रिटेल चॅनल्स. ओके. दोन्हीचं कॉम्बिनेशन इथे सांगितलेलं आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. आता AI वगैरे याच्यामध्ये येणार नाही बघा. ठीक आहे. त्यानंतर इट इज नॉट ओनली अ डिजिटल मॉडेल. ओके. डिजिटल टूल्सचा वापर केला जातो कस्टमर एंगेजमेंट, तर असं नाही आहे. सो इट इज युज्ड इन बोथ फिजिकल अँड ॲज वेल ॲज डिजिटल. ओके. जसं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, ॲमेझॉन आहे बघा. ओके. त्यानंतर बरेचसे अदर ब्रँड्स आहेत बघा, जसं की adidas आहे. ठीक आहे. फिजिकल ॲज वेल ॲज डिजिटल दोन्ही रिटेल स्टोर्स त्यांचे बघायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 विथ रेफरन्स टू गुगल अँटी ट्रस्ट केस. सध्या गुगलवरती केसेस चालू आहे बघा. US मध्ये गुगलचे जे मेंबर्स आहेत, हेड आहेत, त्यांना बोलवलेलं आहे, त्यांच्यावरती कोर्ट केसेस चालू आहे, कमिटीज तिथे बसवलेल्या आहेत आणि त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो अँटी ट्रस्ट केसचा जो इश्यू आहे, काय सब्जेक्ट आहे याचा, काय ॲलिगेशन्स आहेत गुगलवरती, तर बेसिकली सांगितलेलं आहे की दे ॲब्यूज देअर डॉमिनंट मार्केट पॉवर. आता मेजॉरिटी ऑफ द पीपल काय करतात, गुगल सर्च इंजिन यूज करतात. म्हणून असं ॲलिगेशन्स आहे की तुम्हाला ही जी पॉवर दिलेली आहे सर्चिंगची, याचा तुम्ही गैरवापर करता, लोकांना अननेसेसरी ॲड्स प्रोव्हाइड करता, त्यांचा जो प्रायव्हसी डेटा आहे तो थर्ड पार्टीला तुम्ही सेल ऑफ करता. ठीक आहे. सो द ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. देन क्वेश्चन नंबर 41
With reference to the agriculture subsidies under the WTO, consider the following statements. The WTO classifies agriculture subsidy into boxes. ग्रीन असतात, ब्ल्यू असतात आणि एम्बर असतात. म्हणजे बेसिकली काय, कोणते गुड्स अलाउड आहेत सबसिडीसाठी ग्रीनमध्ये येणार, कोणते सेमी अलाउड आहे कशामध्ये येणार एम्बरमध्ये, कोणते अलाउड नाही किंवा कोणते परफेक्टली आहे ते कशामध्ये येणार ब्ल्यूमध्ये. ओके, दिस इज द करेक्ट वन. देन WTO रूल्स मॅन्डेट दॅट ऑल ॲग्रिकल्चर सबसिडीज बी कम्प्लिटली एलिमिनेटेड. हे पॉसिबल नाही आहे. ओके, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे बघा, पॉसिबल नाही. असं जर झालं तर लो डेव्हलपिंग कंट्रीजचं काय होणार, they cannot survive. Okay, so it is the illogical statement. Then third, subsidies in the amber box are viewed as trade distorting and are subject to reduction committees, while green box subsidies are considered minimally trade distorting. Okay, so this is also correct. Answer काय असेल, option number C, 1 and 3. Then question number 42, with reference to the West Texas Intermediate. आता हा रिपीट क्वेश्चन आहे बघा प्रीवियस इयर क्वेश्चनचा. ठीक आहे, यूपीएससीचे जर प्रीवियस इयर क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर हा रिपीट झालेला एक क्वेश्चन आहे. इट इज रिलेटेड टू द ऑइल इंडेक्स है ना. टेक्सास कुठे आलं, US मध्ये. तर US मध्ये जे ऑइल प्रोडक्शन होतं आणि तिथे जे रेट्स ठरतात ऑइलचे त्याला काय म्हणतो आपण, वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट. ठीक आहे, आता बघा ऑप्शन्स बघा काय दिलेले आहेत स्टेटमेंट. पहिले स्टेटमेंट दिलेलं आहे इट इज अ बेंचमार्क फॉर मिथेन रिझर्वायर. चूक आहे, बेसिकली तुम्हाला फक्त माहिती पाहिजे ऑइलसाठी आहे. Then it is a predominantly used as a pricing benchmark in North America. करेक्ट आहे. US कुठे येतं, नॉर्थ अमेरिकेमध्ये. WTI प्राइसिंग सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्सेस द व्हॅल्युएशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऑइल आणि रिलेटेड प्रोडक्ट्स जे असतात त्यांच्या प्राइसिंगमध्ये फ्लक्च्युएशन येतं ॲज सून ॲज युअर ऑइल प्राइजेस चेंजेस. सो दिस वन इज ऑल्सो करेक्ट. ऑप्शन विल बी C, 2 and 3 आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 43, विथ रेफरन्स टू द इकॉनॉमी ऑफ द USA कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता बघा ट्रम्प यांची निवड झालेली, त्याच्यामुळे US आणि त्याच्या इकॉनॉमीजवरती, कारण की बरेचसे डिसिजन ट्रम्पचे कशावरती झालेले आहेत, इकॉनॉमीवरती. जसं की ट्रेड ॲग्रीमेंट्स असतील, बरोबर. याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे की US ची इकॉनॉमी कशी असते. सो द युनायटेड स्टेट्स हॅज द लार्जेस्ट नॉमिनल GDP इन द वर्ल्ड. आहे का ट्रू, दे आर द हायेस्ट. ओके, देन इट्स इकॉनॉमिक मॉडेल इज प्रायमरली कॅरेक्टराइज बाय स्टेट ओनरशिप. स्टेट ओनरशिप नाही, आपल्याला माहिती आहे कॅपिटलिझम आहे तिथे, म्हणून काय ना मार्केट बेस्ड आहे, नॉट स्टेट ओनरशिप. दिस इज इनकरेक्ट. Then the service sector is the largest contributor to the country's GDP. Also true. ठीक है. So the option number C, 1 and 3 will be the correct answer. Then question number 44, with reference to the crippling inflation, consider the following statement. आता बघा, crippling inflation is characterized by extremely rapid and uncontrollable. तर रॅपिड नसतात बघा, कशा असतात, स्टेडी असतात, स्लो आणि स्टेडी. त्याचबरोबर लॉंग टर्म प्राइसेस राईज होतात. प्राइस राईज कशी होते, लॉंग टर्म असते आणि हळूहळू होते. म्हणजे जसं क्रिपलिंग केली जाते बघा, हळूहळू जाणे, क्रिपलिंग. ओके, सो फर्स्ट इज इनकरेक्ट. देन सेकंड इज जनरली रिझल्ट्स इन सिव्हिअर इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी. तर हे हा त्याचा परिणाम होणारच आहे. ठीक आहे. इट इज प्रायमरी ट्रिगर्ड बाय ओव्हरली रेस्ट्रिक्टिव्ह मॉनिटरी पॉलिसी. तर रेस्ट्रिक्टिव्ह नसतात बघा पॉलिसी, कशा असतात, उलट असतात. दे आर फ्रीली पॉलिसीज. ओके, जास्तीत जास्त जेव्हा सूट दिली जाते तेव्हा काय होतं, क्रिपलिंग इन्फ्लेशन तिथे ट्रिगर होतं. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी ओनली 2. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे आहे बघा, हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली ती तिथे करेक्ट करून घ्या. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 45, विथ रेफरन्स टू द कन्सेप्ट ऑफ क्वांटम इकॉनॉमी. बघा आता क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम सायन्स, क्वांटम इकॉनॉमी हे सध्या न्यूजमध्येच असतात बघा गोष्टी. ठीक आहे. तर त्या संदर्भात हा क्वेश्चन विचारलेला आहे की the term quantum economy refers to the potential transformative impact of quantum computing and quantum technology in economic system. Okay, perfect आहे बघा, त्याची डेफिनेशन आहे. त्यानंतर it envisions breakthroughs that could lead to unprecedented improvements in computational efficiency and innovation across various industries. त्याचं ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे बघा. ओके, दिस इज ऑल्सो करेक्ट. देन द थर्ड स्टेटमेंट, द क्वांटम इकॉनॉमी इज बेस्ड ऑन द क्लासिकल कम्प्युटिंग. आता क्लासिकल कम्प्युटर्सवर ते क्वांटम कम्प्युटर्स असा डिबेट चालू असतो. मग क्लासिकल कम्प्युटर असेल का इथे, नाही, क्वांटम कम्प्युटर्स असतील. बरोबर. थर्ड वन इज रॉंग. सो द आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज ऑप्शन नंबर A, 1 and 2. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46, कजनेट कर्व आहे बघा. कजनेट कर्व वरती प्रश्न विचारलेला. आता कजनेट कर्व जे असते बघा बेसिकली कशाशी रिलेटेड आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं की इनइक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याचं रिलेशन इथे प्रोड्यूस केलं जातं. आता बेसिकली ही जी कर्व आहे ही सुरुवातीला राईज होते
आणि त्याच्यानंतर ती डिक्रीज होते आणि पुन्हा राईज होते. याच्यामध्ये काय यू शेप बघायला मिळतो. कोणता शेप आहे? यू शेप. हे कधी बघितलं असेल बघा तुम्ही? कोरोना काळामध्ये. कोरोना काळामध्ये इकॉनॉमी कशी होती? यू शेप. म्हणजे एकदम राईज झाली, परत पडली, पुन्हा राईज झाली, यू शेप. ठीक आहे. मग याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. तर कझनेट कर्व पोझिस अ लिनियर डिक्रीज. तर डिक्रीज होते का? नाही, इन्क्रीज होते. आणि इन्क्रीज झाल्याच्या नंतर ती डिक्रीज होते. सो दिस इज इनकरेक्ट. देन द कझनेट कर्व हायपोथेसिस आर इन्व्हर्टेड यू शेप. है ना? शेप कसा आहे? इन्व्हर्टेड यू आहे. असं सरळ नाही आहे. सुरुवातीला कसा आहे? इन्व्हर्टेड आहे, म्हणजे उलटा यू आहे. ठीक आहे. बिटवीन द इन्कम इनक्वालिटी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो दिस इज करेक्ट. सो ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 47. आता ॲडल्ट्रेशनच्या खूप न्यूज येतात बघा रिसेंट, नाही का? स्पायसेसमध्ये ॲडल्ट्रेशन झालं, फूड्समध्ये ॲडल्ट्रेशन आहे, पनीरमध्ये ॲडल्ट्रेशन आहे, नाही का? भेसळयुक्त फूड. तर याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. प्रिझर्वेटिव्ह सच एज नायट्राइट्स आर युज्ड इन क्युअर्ड मीट्स. राईट आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉर्नस्टार्च, सॉडस्ट अँड फ्लॉवर आर युज्ड ॲज फिलर इन स्पायसेस. दिस इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे. सो द बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 48. GCC. GCC चे किती मेंबर्स आहेत? टोटल 6 मेंबर्स आहेत. ठीक आहे. With reference to GCC, consider the following statements. It has achieved economic integration by adopting a single common currency. आता युरोपियन युनियनला आपल्याला माहिती की युरो त्यांनी अडॉप्ट केलेला आहे. तर असं वाटू शकतं एक हायपोथेटिकल की ओके यांनी पण अडॉप्ट केलं असेल, पण तसं नाही आहे. जगामध्ये जर एक EU जर सोडलं तर बाकी कोणत्याच यांनी ते अडॉप्ट केलेलं नाही. ठीक आहे. सो दिस इज इनकरेक्ट. सो दे डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन करन्सी. देन इट इज अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक अलायन्स कंप्राइजिंग बहरेन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया अँड UAE. हे जे सर्व मेंबर्स आहेत दीज आर दी मेन मेंबर्स ऑफ GCC. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त पॉलिटिकल असणार का? नाही, पॉलिटिकल ॲज वेल ॲज इकॉनॉमिक. ओके. दिस इज करेक्ट. सो द ऑप्शन नंबर बी 2 इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 49. विथ रेफरन्स टू द कोॲलिशन फॉर डिझास्टर रिझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला आपण CDRI असं सुद्धा ओळखतो बघा. ठीक आहे. इट फोकसेस एक्सक्लुझिव्हली ऑन प्रोमोटिंग इन्व्हेस्टमेंट फॉसिल फ्यूल बेस्ड एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर. दिस इज रॉंग. तर फक्त फॉसिल फ्यूल बेस्ड वरती काम नाही करत. अदर दॅन जे आहे सस्टेनेबल आहे. ओके. त्यानंतर कार्बन फुटप्रिंट आहे. ठीक आहे. त्यानंतर डिझास्टर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. या सर्व संदर्भात ते कार्य करतं. सो इट डज नॉट वर्क एक्सक्लुझिव्ह ऑन फॉसिल फ्यूल बेस्ड. ठीक आहे. सो दिस इज इनकरेक्ट. देन सेकंड स्टेटमेंट इथे दिलेलं आहे की इट्स इनिशिएटिव्ह आर लिमिटेड टू डेव्हलप्ड कंट्रीज. तर असं होऊ शकतं का बरं? पॉसिबल नाही. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त हे होतात डिझास्टर्स वगैरे. मग याचं काम कुठं असणार? डेव्हलपिंग ॲज वेल ॲज लो डेव्हलपमेंट. इथे काय दिलेलं आहे? लिमिटेड टू डेव्हलप. ऑटोमॅटिकली स्टेटमेंट इज रॉंग. सो द करेक्ट आन्सर विल बी डी, नायदर 1 नॉट 2. देन क्वेश्चन नंबर 50. विथ रेफरन्स टू व्हाईट हायड्रोजन. है ना? आता हायड्रोजनचे प्रकार असं बघा, ग्रीन हायड्रोजन, व्हाईट हायड्रोजन. ओके. तर रिसेंटली न्यूज होता बघा हा टॉपिक, त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. इट रेफर्स टू नॅचरली ऑकरिंग हायड्रोजन फाउंड इन अंडरग्राउंड डिपॉझिट्स. ओके. सो दिस इज ट्रू. देन व्हाईट हायड्रोजन कॉजेस नो CO2 एमिशन व्हेन युज्ड ॲज अ फ्युअल. इट इज ऑल्सो करेक्ट. एमिशनमध्ये काय तयार होतं? फक्त वॉटर आणि वॉटर वेपर. फक्त 2च बाय प्रॉडक्ट येतात, कोणतंही एमिशन होत नाही. इट इज अ क्लीन फ्युअल. फ्युअल कसं आहे? क्लीन आहे बघा. ठीक आहे. सो बोथ द स्टेटमेंट आर करेक्ट. सी बोथ 1 and 2. देन क्वेश्चन नंबर 51. आता इथे विचारलेला आहे बघा, विथ रेफरन्स टू पोबितारा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. कुठं आली बरं ही सँक्च्युरी? सांगा बरं. वेअर इट इज लोकेटेड? येस, पोबितारा सँक्च्युरी कुठे आहे? बघा तिसरं जे स्टेटमेंट इथे दिलेलं आहे ते त्या संदर्भात आहे. इट इज लोकेटेड इन द सबर्ब्स ऑफ कॅपिटल सिटी ऑफ गुवाहाटी. कुठं आली आहे बरं गुवाहाटी? आसाम. म्हणजे कुठे असणार हे सँक्च्युरी? आसाममध्ये. ठीक आहे. सो द पोबितारा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज नोन फॉर हॅव्हिंग द हायेस्ट डेन्सिटीज ऑफ द इंडियन वन हॉर्न रायनोज. आपल्याला माहिती आहे आसाममध्येच सर्वात जास्त रायनोज असतात. तर कन्क्लुझिव्हली काय, जर तिथे असेल सँक्च्युरी तर ऑटोमॅटिकली तिथे डेन्सिटी जास्त असणार. So this is correct. Then the sanctuary spans over 500 square kilometers and one of the largest. तर हे नंबर्स चुकीचे असतात बघा. कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा UPSC मध्ये नंबर्स वगैरे विचारलेले असतात ते ऑलमोस्ट लाईक 50 to 70% रॉंग असतात. तिथे डाऊट जो आहे तो क्रिएट झाला पाहिजे. ओके. तर याची जी ओरिजिनल जो एरिया आहे तर तो किती आहे? 38 किलोमीटर स्क्वेअर आहे बघा. ओके. नॉट 500 स्क्वेअर. सो दिस इज रॉंग. And third one is also correct.
So the option number B will be the correct. How many of the statements given above are correct? फक्त एकच स्टेटमेंट जर करेक्ट असतं तर ओनली 1. 2 स्टेटमेंट करेक्ट आहे 3 पैकी तर ओनली 2. तिन्ही स्टेटमेंट जर करेक्ट असतील तर ऑप्शन नंबर सी. पण आपले किती स्टेटमेंट्स करेक्ट आहेत? 2. म्हणजे उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर बी, ओनली 2. देन क्वेश्चन नंबर 52 विथ रेफरन्स टू द ग्लोबल रायनो पॉप्युलेशन. आता जगामध्ये बघा रायनोची पॉप्युलेशन किती आहे, कुठे आहे आणि कशी आहे. ओके, साइड बाय साइड फॅक्ट्स असतात. एक ओव्हरऑल जे आहे इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली पाहिजे. द वर्ल्ड्स रायनो पॉप्युलेशन इज कॉन्सन्ट्रेटेड इन आफ्रिका. ओके, द हायेस्ट पॉप्युलेशन इज इन साऊथ आफ्रिका. देन रायनोसॉरस आर फाउंड इन सवाना हॅबिटॅट्स विथ नो प्रेझेन्स इन फॉरेस्ट रिजन. असं असू शकतं का की फॉरेस्टमध्ये नाही आहे, फक्त सवाना रिजनमध्ये आहे? इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, तेवढं तुम्ही याला जे आहे सेपरेशन तिथे करू शकत नाही. त्यानंतर द ग्लोबल रायनो पॉप्युलेशन एक्सीड्स 1 मिलियन. तर 10 लाख असू शकते का संख्या? नाही, रायनोची तेवढी पॉप्युलेशन नाही. इट इज इन थाउजंड्स अँड नॉट लॅक्स. है ना, किती असेल जास्तीत जास्त? 20,000 40,000, बट नॉट इन मिलियन्स. ओके, सो द थर्ड इज ऑल्सो इनकरेक्ट. सो द ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. ओनली 1 स्टेटमेंट इज करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 53 विथ रेफरन्स टू द ॲनिमल्स विथ सिग्निफिकंट ट्रेट्स. है ना, बरेचसे ॲनिमल्स असतात बघा ज्यांना वेगवेगळे टेक्निक्स येत असतात, जसं डिफेन्सच्या असतील, अटॅकच्या असतील. ओके, त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. सो द स्टेटमेंट इज पॉर्क्युपाइन्स कॅन ॲक्टिव्हली स्प्रे व्हेनम प्रायमरी डिफेन्स. आता पॉर्क्युपाइन्स कोण असतात बघा? ज्यांच्या अंगावरती काटे असतात, राईट? दे आर कॉल्ड एज पॉर्क्युपाइन्स. तर हे बेसिकली व्हेनम स्प्रे करता का? नाही, ते त्यांच्या काट्यांचा वापर करतात. मग ते रोल करतात बघा, स्वतःला असं गोल करून घेतात. तर ते त्यांचं मेकॅनिझम आहे. सो दिस इज इनकरेक्ट. व्हेनम ते करत नाही. त्यानंतर स्कंक्स प्रायमरी रिलाय ऑन कॅमोफ्लाज. तर स्कंक्स काय करतात? बेसिकली व्हेनम स्प्रे करतात बघा. ओके, सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. देन कॅमेलियन्स चेंज कलर फॉर थर्मो रेग्युलेशन. है ना, जे आता सरडा वगैरे असतो बघा, कलर वगैरे चेंज करतो. तर आपल्याला वाटतं की डिफेन्ससाठी केलेलं आहे. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. पण थर्मो रेग्युलेशनसाठी पण आहे. कलर जसा बदलतो, तुम्ही बघितलं असेल ना की जसं समजा ब्लॅक कलर असेल तर काय होतं? ॲब्झॉर्प्शन जास्त होतं लाईटचं. मग म्हणून म्हणतात की उन्हाळ्यामध्ये तुम्ही व्हाईट कलर हे करा, प्रेफर करा, राईट? तर थर्मो रेग्युलेशनसाठी सुद्धा कॅमेलियन्स काय करतात? कलर चेंज करतात. सो द आन्सर विल बी व्हॉट? ओनली 1 इज करेक्ट. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 54 विथ रेफरन्स टू मायसेलियम ब्रिक्स. आता मायसेलियम माहिती आहे तुम्हाला काय आहे? इट इज रिलेटेड टू द फंगस. बरोबर, मायसेलियम. आता फंगसपासून ब्रिक्स बनवायचे. ठीक आहे, कन्सेप्ट बघा. आता इथे काय दिलेलं आहे? पहिलं स्टेटमेंट की मायसेलियम ब्रिक्स आर प्रोड्यूस बाय कंबायनिंग फंगल मायसेलियम विथ सिमेंट अँड स्टील. असं होऊ शकतं का? नाही पॉसिबल, कारण की एक ऑर्गेनिक आहे आणि एक नॉन ऑर्गेनिक आहे. तर ते चालणार नाही, त्याचं कॉम्बिनेशन वर्क होत नाही. त्यामुळे इथे काय असणार? ॲग्रिकल्चर वेस्ट हे सस्टेनेबल झालं पाहिजे. यासाठी ॲग्रिकल्चर वेस्ट प्लस फंगस याच्या मिळून ब्रिक्स बनवा, म्हणजे दोन्ही कामं आपले होतात. सो दॅट्स वाय दिस इज द करेक्ट वन. देन दे रिक्वायर हाय एनर्जी इनपुट. आता जर हाय एनर्जी इनपुट असेल तर पोल्युशन जास्त होईल, कार्बन फुटप्रिंट जास्त होईल. मग कोणतीही सस्टेनेबल टेक्नॉलॉजीला एनर्जी कशी असते? कमी असते, लो असते. दॅट्स वाय इट इज प्रिफर्ड. सो दिस इज रॉंग. हायच्या ऐवजी जर इथे लो शब्द असता तर ते करेक्ट झालं असतं. ठीक आहे. देन मायसेलियम ब्रिक्स हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. दिस इज ऑल्सो रॉंग. है ना, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स कसे असतात? उन्हापासून वाचवतात. म्हणजे थर्मल इन्सुलेशन कसं आहे? जास्त आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे? कमी आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. द आन्सर विल बी व्हॉट? आन्सर इज ऑप्शन नंबर ए, ओनली 1. देन विथ रेफरन्स टू द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच. नाही का, आता कचरा जमा झालेला आहे बघा. कुठे? पॅसिफिक ओशनमध्ये. आणि त्यातल्या त्यात कुठे? नॉर्थ पॅसिफिकमध्ये. एक कचऱ्याचा जो पॅच आहे मोठा, त्याला नॉर्थ ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असं म्हटलं जातं. तर त्या संदर्भात स्टेटमेंट दिलेले आहेत. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच इज लोकेटेड इन द नॉर्थ पॅसिफिक जे आहे. ठीक आहे, तर तिथलचं जे एरिया आहे तर तिथे ते लोकेटेड आहे. इट इज कन्फाइंड टू 10 स्क्वेअर किलोमीटर. तर 10 स्क्वेअर किलोमीटर किती छोटा एरिया आहे? इज इट पॉसिबल की तुम्ही त्याला पॅच म्हणताय आणि तो पण ओशनमध्ये आणि तो इतक्या कमी जागेवरती असेल? सो दिस इज इलॉजिकल. ओके. देन इट इज पॉसिबल टू सेल थ्रू एरियाज ऑफ द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच. है ना, आता समजा इथं पॉसिबिलिटी आहे
म्हणजे काहीतरी गोष्टी पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे. एक्स्ट्रीम शब्द नाही आहे, पॉसिबल आहे. ओके, यू कॅन सेल थ्रू इट. इमॅजिन करा जर एक मोठा पॅच आहे एका ओशनमध्ये. इमॅजिन करा हे पॅसिफिक ओशन आहे, हा नॉर्थ एरिया आहे आणि हा साऊथ एरिया आहे. इथे जर एक मोठा पॅच आहे गार्बेजचा आणि इथून कोणताही जहाज सेल करू शकत नाही तर किती मोठा प्रॉब्लेम आहे. लाईक हाऊ कॅन यू ट्रेड लाईक दिस. ओके, पॉसिबल आहे म्हणून तर तिथून ट्रेड करू शकता आज पण. तिथून जे आहे जहाज जे आहे युरोप जे आहे, ओके, US टू एशिया त्या ट्रॅव्हल करतात पॅसिफिकमधून, राईट. मग असं जरी आपण लॉजिकली इथे जर इथे मेथड यूज केली तरी पण आपल्याला त्या गोष्टी डिडक्ट होतात. ओके, आन्सर काय असेल मग इथे? ऑप्शन नंबर बी, ओनली 2. देन क्वेश्चन नंबर 56, विथ रेफरन्स टू द ब्ल्यू फ्लॅग बीचेस कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हे सर्टिफिकेशन असतं बघा. इंडियामध्ये कोणत्या बीचला मिळालेलं आहे बरं सर्टिफिकेशन? केरला बीच आहे का बरं? ठीक आहे, तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा लिस्ट की कोणकोणत्या इंडियन बीचेसला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, चला फर्स्ट स्टेटमेंट आपण बघूया. इट इज अवॉर्डेड टू बीचेस दॅट मीट हाय स्टँडर्ड्स फॉर वॉटर क्वालिटी, सेफ्टी अँड एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. करेक्ट. देन द सर्टिफिकेट रिक्वायर्स दॅट बीचेस मेंटेन रोबस्ट वेस्ट मॅनेजमेंट अँड सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिसेस. आता क्लिनिनेस एक फीचर आहे बघा ब्ल्यू फ्लॅग बीचेसचं, सो दिस इज ऑल्सो करेक्ट. The iconic blue flag is one of the world's most recognized voluntary awards for beaches. है ना, अवॉर्ड पण दिला जातो बघा मोटिवेशनसाठी. ठीक आहे, सो ऑल द 3 आर करेक्ट. सो आन्सर विल बी ऑप्शन नंबर सी, ऑल 3 आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 57, विच ऑफ द फॉलोइंग इज आर पार्ट ऑफ द वेटलँड इन इराण. ठीक आहे, लेक उर्मिया, अंजाली आणि मिकाल तिन्ही काय आहेत इराणमध्ये पार्ट आहे. ऑप्शन नंबर सी. ओके. देन क्वेश्चन नंबर 58, विथ रेफरन्स टू द सेंटर ऑफ जायर्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Ocean gyres are large systems of circular currents driven by global wind patterns and the Coriolis effect. करेक्ट आहे बघा. ओके, जनरली असे जे गोल पॅटर्न्स असतात बघा ओशनमध्ये त्यांना जायर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट, देर आर 5 मेजर ओशन गायर्स, नॉर्थ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक, नॉर्थ अटलांटिक, साऊथ अटलांटिक आहे, इंडियन ओशन. ओके, दिस इज ऑल्सो करेक्ट. Then they play a significant role in concentrating floating debris, including plastic, defined areas known as garbage patch. बघा पुन्हा प्रिव्हियस क्वेश्चनला ते रिलेट झालं डायरेक्टली. आता ते सर्क्युलर मोशनमध्ये आहे म्हणून तिथे जो काही आजूबाजूचा कचरा आहे बीचवरचा तो येतो आणि तिथे कलेक्ट होतो. ठीक आहे, असा तुम्ही केला असाल ना प्रयोग ड्रममध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये. जेव्हा तुम्ही हँड जो आहे तो असा ठेवला नाही का पाण्यामध्ये आणि हात जर असा फिरवला गोल गोल, बाजूचं जे काय आहे ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन जातं है ना. किंवा चहा बनवताना बघा, बरोबर, काही जर आपण ते मूव जर करत असलो सर्क्युलर तर सगळ्या सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेट होऊन. ठीक आहे, तर लॉजिकली दिस इज ऑल्सो करेक्ट. सो द ऑप्शन विल बी सी, ऑल 3 आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 59, बेंथिक इकॉलॉजी. ओके, आता बेंथिक सिस्टीम कुठे बघायला मिळते? मरीनमध्ये, पाण्यामध्ये, ओशनमध्ये. ठीक आहे. सो द बेंथिक इकॉलॉजी इज अ स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम दॅट लिव्ह इन ऑर नियर द सी बेड नोन एज बेंथिक झोन. Okay, it encompasses diverse communities including invertebrates, bacteria, algae. This is also correct. Benthic organisms play a critical role in recycling and energy transfers. Aquatic ecosystem. This is also correct. Okay. So तिन्ही काय आहेत त्याचे बेसिकली फीचर्स आहेत बेंथिक इकोसिस्टम. देन क्वेश्चन नंबर 60, विथ रेफरन्स टू द एनर्जी पिरामिड. एनर्जी पिरामिड माहिती आहे तुम्हाला? बघा तुम्ही शाळेमध्ये शिकलात अशा एनर्जी पिरामिड. ठीक आहे, प्रायमरी काय असतात? प्रोड्युसर्स असतात, बरोबर. ठीक आहे, इथे जे आहे सेकंडरी असतील, इथे टर्शरी असतील बघा, बरोबर. इथे समजा रॅबिट आहे, इथे प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स. प्लांट्सला कोण खाणार? रॅबिट्स. रॅबिट्सला कोण खाणार? समजा ईगल वगैरे है ना. तर टॉप प्रेडेटर कोण झालं इथं? ईगल. आता या पिरामिडमध्ये काय होतं? एनर्जी पिरामिडमध्ये जी एनर्जी इथे आहे तर ती एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम लोअर टू हायर, अँड ॲज सून ॲज इट गोज फ्रॉम लोअर टू हायर इट लुजेस, कमी होते बघा, ते लीक होते. थोडक्यात लिकेज आपल्याला दिसून येतो. समजा इथे जर 100 असेल खाली
तर सेकंड याच्यावरती ती 80च जाणार, त्याच्यावरती जी आहे ती पुढे 40च जाणार, लिकेज होताना दिसतो बिकॉज द डिसइंटिग्रेशन ऑफ द फूड. ओके, तर हा इथं काय आहे बेसिकली कन्सेप्ट आहे बघा. इथे विचारलेलं आहे द एनर्जी पिरामिड इलस्ट्रेट्स द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रायमरी टू द व्हेरियस लेवल ऑफ कंझ्युमर. बेसिक डेफिनेशन आहे. एनर्जी डिमिनिशेस सिग्निफिकंटली, कमी होते का? येस, कमी होते, लॉसेस होतात आणि इनएफिशियन्सी. ठीक आहे. त्यानंतर द एनर्जी पिरामिड टिपिकली शोज अन इन्क्रीज इन अवेलेबल एनर्जी ॲज वन मूव्स फ्रॉम बॉटम टू द टॉप. चुकीचं आहे. इन्क्रीज होते का? नाही, डिक्रीज होते. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर बी, ओनली 2. देन क्वेश्चन नंबर 61 विथ रेफरन्स टू द क्लाउड बस्ट कन्सेप्ट. आता बघा, इंडियामध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो, जसं की आता बघा मागच्या पावसाळ्यामध्ये पुण्यामध्ये बघा बऱ्याचशा गावांमध्ये ढगफुटी झाली नाही का, बरीचशी गावामध्ये जे आहे पूर वगैरे आपल्याला दिसतात. तसंच आपल्याला हिमालयन स्टेट्समध्ये पण बघायला मिळतं नाही का, क्लाउड बस्ट होतो अचानक, राईट. तर आता त्याच्या बेसिसवरती स्टेटमेंट आहे क्लाउड बस्ट आर कन्फाइंड टू द हिमालय रिजन. असं होत नाही, आणि वेस्टर्न घाटमध्ये होतं. ठीक आहे, चुकीचं आहे. क्लाउड बस्ट आर कॅरेक्टराइज बाय सडन इंटेन्स डाउनपोर एक्सिडिंग टिपिकली रेनफॉल रेट्स 10 mm पर आवर. तर 10 mm नाही आहे, किती आहे? 100 mm आहे बघा पर आवर. किती आहे? 100 mm. ओके. देन दिस इज रॉंग. क्लाउड बस्ट आर ऑफन ट्रिगर फ्लॅश फ्लड्स आणि लँडस्लाइड्स. हे तर माहीतच आहे आपल्याला, तो त्याचा परिणाम आहे. फ्लॅश फ्लड्स वगैरे येतात. तर इथे किती? 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन नंबर किती असणार? ऑप्शन नंबर बी. ओके. देन क्वेश्चन नंबर 62 विथ रेफरन्स टू द सायक्लोन्स. सायक्लोन्स माहिती तुम्हाला? येस. तर कशा असतात? हाय प्रेशर सिस्टीम आहे का लो प्रेशर? जो आय असतो बघा सेंटर ऑफ द सायक्लोन, कसा असतो? लो प्रेशर असतो. कसा आहे? लो प्रेशर. त्याच्यामुळे हाय टू लो विंड्स जातात. विंड्स कशा जातात? हाय टू लो. लो प्रेशर आहे म्हणून त्याच्याकडे येतात आणि मग सर्क्युलर मोशन तयार होते. ठीक आहे. सो बेसिकली कन्सेप्ट आहे दे आर लो प्रेशर. देन दे फॉलो स्ट्रेट लाईन ट्रॅजेक्टरी. असं सरळ जाणार का कोणताही सायक्लोन? नाही, कर्व्स तिथे असणार. सो दिस इज रॉंग. ओके. देन हाय सी सरफेस टेम्परेचर अँड लो व्हर्टिकल विंड शिअर आर कंडक्टिव्ह टू सायक्लोन फॉर्मेशन. है ना, सी मध्ये तयार होतात बघा ट्रॉपिकल सायक्लोन्स वगैरे. ठीक आहे. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी, ओनली 2 स्टेटमेंट. हा, करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 63 अर्मेनिया जी कंट्री बघा, आता रिसेंटली अझरबायजान अर्मेनिया न्यूजमध्ये असं बघा कॉन्फ्लिक्ट वॉर म्हणून, बरोबर. त्याच्यामुळे एखाद्या कंट्रीवरती जे आहे त्यांचे जॉग्राफी असेल, टोपोग्राफी असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. इट इज अ लँडलॉक कंट्री सिच्युएटेड इन द साऊथ कॉकेशियन रिजन ऑफ युरेशिया. बरोबर. तर युरेशिया म्हणजे कोणता रिजन आला बरं? सांगा मला. युरोप आणि एशियाचा रिजन. ठीक आहे, युरोप आणि एशियाचा रिजन. देन द कंट्री फीचर्स प्रिडॉमिनेंटली माउंटेनियस टरेन अँड लेझर कॉकेशियन. है ना, आता ह्या ज्या माउंटेन रेंजेस आहे कॉकेशियन रेंज त्या इथे लोकेटेड आहे बघा. कुठे? अर्मेनियामध्ये, नॉर्थला. ओके, अर्मेनियाच्या नॉर्थ साईडला. त्यानंतर अर्मेनिया एक्सपिरियन्सेस अ कॉन्टिनेंटल क्लायमेट विथ हॉट समर्स अँड कोल्ड विंटर्स. ओके, बेसिकली त्यांचं क्लायमेट इथे सांगितलेलं आहे. सो द बोथ ऑल द 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन नंबर सी. देन क्वेश्चन नंबर 64 रिव्हर कावेरी. है ना, रिव्हर सिस्टीमवरती नेहमी प्रश्न विचारतात. गँजेस रिव्हर असेल, ब्रह्मपुत्र आहे, त्यांच्या ट्रिब्युटरीज गोदावरी. ओके, यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता इथे विचारलेलं काय की कावेरी रिव्हर इज अ प्रायमरी फेड बाय पेन्ना रिव्हर. तर पेन्ना रिव्हर इथं फ्लड जे आहे फेड करत नाही त्याला. ठीक आहे, दिस इज रॉंग. देन द हेमावती रिव्हर कन्सिडर अ प्रॉमिनंट ट्रिब्युटरी ऑफ कावेरी ओरिजिनेट्स इन द ईस्टर्न घाट्स. कुठे ओरिजिनेट होते? वेस्टर्न घाट्सला. देन द भवानी रिव्हर इज अ लेफ्ट बँक ट्रिब्युटरी. कोणती आहे? राईट बँक आहे बघा, नॉट अ लेफ्ट बँक. ओके. तर आता ज्या मेजर रिव्हर्स आहे काय लक्षात ठेवायचं आपण? लेफ्ट बँक कोणती आहे, राईट बँक कोणती आहे. एनसीईआरटीमध्ये या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत बघा. ठीक आहे. तर ह्या अप्रोचने जर स्टडी असेल तर मायक्रो डिटेल्समध्ये असे क्वेश्चन आपले मिस होत नाही. ठीक आहे. सो द आन्सर विल बी डी, नन ऑफ द अबोव इज करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 65 विथ रेफरन्स टू द फॉरेस्ट ऑफ द हिमालयाज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. एकदम इझी क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे. हिमालयन फॉरेस्ट आर रिनोड फॉर रिच बायोडायव्हर्सिटी. आहे का रिच बायोडायव्हर्सिटी? आहे. एंडेमिक स्पेसिस असतात का? आहेत. ठीक आहे. दे आर प्रिडॉमिनेटली कंपोज्ड ऑफ ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट. एव्हरग्रीन फॉरेस्ट असतील का बरं मेजॉरिटी ऑफ द हिमालयाजमध्ये? नाही. कशा आहेत मग? सब ट्रॉपिकल आहे. ठीक आहे, सब ट्रॉपिकल आहे, माउंटेन आहे, राईट.
ब्रॉडलीफ फॉरेस्ट आहेत, अल्पाईन फॉरेस्ट आहे, सेमी अल्पाईन फॉरेस्ट आहे, या टाईपचे फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळतात. सो सेकंड वन इज इनकरेक्ट. देन द थर्ड स्टेटमेंट इज देर इज ॲब्सेन्स ऑफ ब्रॉडलीफ फॉरेस्ट. तर ॲब्सेन्स कसं असेल बरं? दे आर प्रेझेंट. ओके, सो द ऑप्शन नंबर ए, ओनली वन इज करेक्ट. देन with reference to the local winds, consider the following statements. The Chinook is a warm dry wind occurring in the eastern slopes of Rocky Mountains. Correct आहे. कुठे आले Rocky Mountains? US मध्ये. ठीक आहे. The Mistral is a cold dry wind that blows through southern France. This is also correct. Then the Sirocco is a local wind in the Mediterranean region that brings cool moist air from Atlantic. Sirocco कशी आहे? हॉट विंड आहे. कुठे ओरिजिनेट होते? सहारा रिजन मध्ये. सहारा रिजन कुठे आहे? आफ्रिका मध्ये. नॉर्थ आफ्रिका की साउथ आफ्रिका? नॉर्थ आफ्रिका. ठीक है. देन so the correct answer will be option number 2. Only 2 statement. Then question number 67 with reference to the doldrums. कुठे असतात बरं doldrums? They are at the सेंटर, म्हणजे जिथे ITCZ आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स, तिथे काय असतात? हां, वेअर देर इज नो प्रेशर, कूल काम विंड्स. ओके, त्याला आपण काय म्हणतो? डॉल्ड्रम बेल्ट असं म्हणतो. सायलेंट झोन ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट रेफर्स टू नियर द इक्वेटर कॅरेक्टराइज बाय लो ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड लाईट व्हेरिएबल विंड्स. आहे का करेक्ट? येस. ओके. देन द डॉल्ड्रम्स आर ऑफन नोटेड फॉर क्वाईट टाइम्स वेन द विंड स्टॉप्स अँड डेज फॉर वीक ट्रॅपिंग सेलिंग व्हेसल्स आहे ना, ज्या व्हेसल्स असतात ट्रेडसाठी वापरल्या जातात, तर त्या स्टॉप होतात बघा तिथं. ठीक आहे, ट्रॅप करल्या जातात. सो द बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 68 जिओलॉजिकल टाइम स्केल. आता जिओलॉजिकल टाइम स्केल तुम्हाला माहिती पाहिजे बघा. बेसिकली याच्यामध्ये वेगवेगळे जे एराज, एपोच वगैरे दिलेले आहेत, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. द जिओलॉजिकल टाइम स्केल डिवाइड्स अर्थ इंटू 2 पिरियड्स, पेलेझॉइक अँड मेसोझॉइक. असं आहे का? तर नाही. एरा आहे, पिरियड आहे, एपोच आहे, है ना, तर वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केलं जातं. दिस इज रॉंग. द मेसोझॉइक एरा इज नोन ॲज एज ऑफ मॅमल्स. तर एज ऑफ रेप्टाईल्स म्हटलं जातं बघा, नॉट एज ऑफ मॅमल्स. कोणत्या एराला? मेसोझॉइक एराला. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. द प्लायोसिन इज कन्सिडर द मोस्ट रिसेंट पिरियड. आहे का मोस्ट रिसेंट? नाही. मग कोणता आहे बरं मोस्ट रिसेंट? येस, व्हेरी गुड, होलोसिन आहे. ठीक आहे. तर जिओलॉजिकल टाइम स्केलचा जो चार्ट आहे तो तुम्हाला बाय हार्ट काय पाहिजे? लर्न झालेला पाहिजे. ओके. सो आन्सर विल बी व्हॉट? आन्सर विल बी डी, नन ऑफ द अबोव. देन क्वेश्चन नंबर 69 विथ रेफरन्स टू द ॲक्सिस अँड स्पिनिंग ऑफ द अर्थ. तुम्हाला माहिती आहे जी अर्थ आहे ही थोडीशी टिल्टेड आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्सिस आहे, बरोबर. त्याच्यावरती प्रश्न विचारला, द टिल्ट ऑफ द अर्थ ॲक्सिस इज अप्रॉक्सिमेटली 23.5. करेक्ट आहे. इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल. आता पण पुढचं स्टेटमेंट बघा, इथे काय विचारलेलं आहे की सीजनल व्हेरिएशन होतात का? त्याच्यामुळे होतात, आपल्याला माहिती आहे. याच्यामुळे ह्या टिल्टमुळेच काय होतं? सीजनल शिफ्ट्स होतात, कारण की सनरेज ज्या आहेत त्या कधी नॉर्थला तर कधी साऊथला शिफ्ट होतात आणि त्याच्यामुळे बेल्ट जे आहेत ते पण शिफ्ट होतात. राईट, दिस इज करेक्ट. द अर्थ ॲक्सिस रिमेन फिक्स्ड इन द स्पेस. फिक्स राहते का? नाही. ड्यू टू द रेव्होल्युशन, जे रेव्होल्युशन घडतं त्याच्यामुळे ॲक्सिस पण काय होते? शिफ्ट होते. दिस इज इनकरेक्ट. द 24 hour पर डे स्पिन ऑफ द अर्थ अकाउंट्स फॉर द कोरिलियस इफेक्ट. अर्थ इज 10,000 kilometers अराउंड ॲट इट्स वाइडेस्ट, है ना. ॲपिलियन आणि पेरिलियन है ना, क्लोजेस्ट टू द सन आणि फारदेस्ट फ्रॉम द सन. हे जर दोन आपण डिस्टन्स बघितले, जो फारदेस्ट डिस्टन्स असतो तो किती असतो? जवळपास 10,000 आहे का? तर नाही. किती आहे? 40,000 किलोमीटर आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. आता बेसिक जॉग्रफी बघा, जी शिलॉंग जर वाचलं त्यानंतर लाईक बेसिक जॉग्रफीचे NCERTs वगैरे जर रेफर केला फिजिकल जॉग्रफीच्या, तर हे फॅक्ट्स तिथे कव्हर होतात बघा तुम्ही. ठीक आहे. तर ऑप्शन विल बी, आन्सर विल ऑप्शन नंबर ए, ओनली वन. देन क्वेश्चन नंबर 70 विथ रेफरन्स टू द आयसोथर्म्स. काय असतात आयसोथर्म्स? पृथ्वीवरचे असे पॉईंट्स जिथे सिमिलर टेम्परेचर आहे आणि या सिमिलर टेम्परेचरच्या पॉईंट्सला, लोकेशन्सला ज्या लाईन्स कनेक्ट करतात इमॅजिनरी, त्यांना काय म्हटलं जातं? आयसोथर्म्स. ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न दिलेला आहे. आयसोथर्म्स आर लाईन ऑन वेदर मॅप्स कनेक्टिंग पॉईंट्स ऑफ इक्वल टेम्परेचर. आहे का? बरोबर आहे. त्यानंतर दे आर एसेन्शियल फॉर अंडरस्टँडिंग टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन अँड क्लायमेट पॅटर्न्स. करेक्ट आहे. टेम्परेचरसाठी वापरलं जातं. थर्ड स्टेटमेंट इज दे ऑल्सो इंडिकेट
सिमिलर ह्युमिडिटी लेवल्स अँड प्रेसिपिटेशन. दिस इज फॉल्स. ओके. आता प्रेसिपिटेशनसाठी बघा बेसिकली आयसोहाइट्स या असतात. जिथं जिथं सिमिलर प्रेसिपिटेशन असेल सेंटीमीटरमध्ये किंवा MM मध्ये, तर त्यांना जॉईंट करण्याच्या ज्या इमॅजिनरी लाईन्स असतात त्यांना काय म्हणतात दादा? आयसोहाइट्स. आणि ह्युमिडिटी लेवल जर असेल त्यांना आयसोह्युम्स म्हटलं जातं. म्हणजे डिफरंट कन्सेप्ट आहे. तर इथे काय सांगितलेलं सिमिलर आहे, तर ते चुकीचं आहे बघा. ठीक आहे. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी, ओनली 2. आणि जर सॅलिनिटी जर असेल सेम, तर त्यांना का कोणता शब्द असेल? जिथं सिमिलर सॅलिनिटी आहे ओशन्समध्ये, त्यांना कोणता पॉईंट असेल? त्या लाईन्सला काय म्हणतात? आयसोहलाइन्स. H है ना, HALINES. ठीक आहे, आयसोहलाइन्स. देन क्वेश्चन नंबर 71. आता इथून जे आहे बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न सुरू होतात. ओके. तर जो पहिला प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू द ॲप्लिकेशन ऑफ जीनोम सिक्वेन्स विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर ॲप्लिकेशन. तर मेजर ॲप्लिकेशन कशामध्ये सध्या? पर्सनल मेडिसिनमध्ये है ना. कॅन्सर ट्रीटमेंट असेल, डायबिटीज असेल, वॅक्सिन क्रिएशन असेल, कोविडच्या काळामध्ये जसं आपण बघितलं, तर जीनोम एडिटिंगचा वापर केला जातो. ठीक आहे. तर मेडिसिनसाठी आहे, नॉट जेनेटिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे सुपरफिशियल आहे. स्पेस बायोटेक्नॉलॉजी, फक्त बायोटेक्नॉलॉजी संबंध आहे, स्पेस नाही. त्यानंतर फ्युअल्स वगैरे पण आहे यूज, पण तेवढा नाही फारसा. मेजर काय सध्या? मेजर विचारलं पर्सनलाइट भेटते. ठीक आहे. त्यानंतर 72. विथ रेफरन्स टू द मायक्रो लाइटनिंग विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोटेन्शियल ॲप्लिकेशन ऑफ दिस फेनॉमिना. तर मायक्रो लाइटनिंगमध्ये काय केलं जातं? बेसिकली आपल्याला पोलारिट्रॉन्स हे क्रिएट केलेले असतात. पोलारिटन्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे फोटॉन्स है ना. तर फोटॉन्सला जेव्हा एखाद्या सेमीकंडक्टरमधून एमिट केलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं? पोलारिट्रॉन्स. तर मायक्रो स्केल एनर्जी हार्वेस्टिंग फॉर अल्ट्रा स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, हे त्याचं बेसिकली काय ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, कशाचं? मायक्रो लाइटनिंगचं. देन क्वेश्चन नंबर 73. विथ रेफरन्स टू द सुपर सॉलिड लाईट. आता बघा रिसेंटली एक एक्सपेरिमेंट झाला जिथे लाईटला फ्रीज करण्यात आलं होतं. द लाईट रेज वेअर फ्रोझन इन टू द फिजिकल थिंग है ना. त्याला आपण काय म्हणतो? सुपर सॉलिड लाईट. तर याचं डिस्क्रिप्शन विचारलेलं आहे. काय बेस्ट डिस्क्रिप्शन? सो इट इज अ क्वांटम स्टेट. ओके, हे विसरायचं नाही. आणि त्याच्या डिटेल्समध्ये जर तुम्ही वाचलं तर इट इज अ क्वांटम स्टेट विच अकर्स इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर नोन ॲज सुपर सॉलिड लाईट. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 74. प्लास्टिक आईस. काय बरं प्लास्टिक आईस? इट इज अ फोर्थ स्टेट ऑफ वॉटर. चौथं जे आहे ते रूप आहे कशाचं? पाण्याचं. फोर्थ स्टेट ऑफ वॉटर. 3 कोणते असतात? एक तर आहे सॉलिड आईस, त्यानंतर लाईक वॉटर लिक्विड, त्यानंतर गॅस व्हेपर, त्यानंतर पुढे येणार प्लास्टिक आईस. प्लास्टिक आईसमध्ये बेसिकली काय आहे की अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं जातं जिथे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत तर ते बेसिकली फ्रीली फ्लो होतात एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये है ना. म्हणजे इट बिहेव्स लाईक अ प्लास्टिक सॉलिडिटी बट इट इज ॲक्च्युअली वॉटर. त्याला काय म्हणतो आपण? प्लास्टिक आईस असं म्हणतो. ठीक आहे. सो इट इज अ सिंथेसाइज्ड ambient कंडिशन बाय कंबाइनिंग वॉटर विथ पार्टिकल्स. लो प्रेशर फेज ऑफ आईस विथ अ हेक्सागोनल स्ट्रक्चर. नाही, इट इज अ हाय प्रेशर फेज ऑफ आईस विथ अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. जेव्हा कोणत्याही गोष्टीवरती प्रेशर क्रिएट केलं जातं तेव्हाच ते क्रिस्टलाइज होतं, तेव्हाच त्याचं काय होतं? सॉलिडिफिकेशन होत असतं. माहिती तुम्हाला? बरोबर. सो द फोर्थ वन इज द करेक्ट आन्सर. देन I2U2 प्लॅटफॉर्म बघा, नेहमी न्यूजमध्ये असतो, माहिती तुम्हाला? बरोबर. सो इस्रायल आणि अशी कोणती कंट्री आहे ज्याच्यासोबत अब्राहम अकॉर्ड्स साईन केले आणि त्याच्यानंतर I2U2 ची स्थापना झाली? प्रश्न I2U2 वरती नाही आहे, पण अब्राहम अकॉर्ड्सवरती. ठीक आहे. तर इस्रायलचं कोणासोबत झालं होतं? UAE सोबत है ना. त्याच्यामुळेच सौदी अरेबियानं एम्बार्गो टाकला होता बघा यांच्यावरती की तुम्ही त्यांच्यासोबत रेकॉर्ड साईन केले. ठीक आहे. So D is the correct answer. Then question number 76. With reference to planet Mars, which of the following is the primary reason? त्याचा लाल कलर का येतो मार्स या प्लॅनेटचा? So the reason will be the concentration of iron oxide. है ना. आयरन ऑक्साईड मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्हाला माहिती आहे आयरनचा कलर का असतो? रेड. ठीक आहे. देन विथ रेफरन्स टू द पंच मिशन. नासाचं पंच मिशन आहे बघा. कशासाठी आहे? सन्स कोरोना है ना. कोरोना जी लेअर आहे सन्सची त्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी ते क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78. रिसेंटली इन मेजोराना 1 मायक्रोसॉफ्टनं रिसेंटली पब्लिश केलं होतं. काय बरं आहे?
बेसिकली व्हॉट इज दिस? हॅव यू रेड अबाउट दिस इन द न्यूज? ठीक आहे, बघा पॉप्युलर काय आहे? कारण की इट इज अ फर्स्ट क्वांटम चिप. म्हणजे जे प्रोसेसर असतं बघा नाही का, तुमच्या कम्प्युटरमध्ये असतं i7 i5 सेमी कंडक्टर नाही का, अँड्रॉइडमध्ये असतं बघा A18 A17 आपल्या ॲपलमध्ये आहे ना, तुमच्या याच्यामध्ये स्नॅपड्रॅगन वगैरे असतं बघा, चिप जी असते चिप. तर तशी क्वांटम चिप पहिल्यांदा प्रोड्यूस केली कोणी? मायक्रोसॉफ्टने, मेजॉरांना 1 म्हणून. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे बघा. त्यानंतर विथ रेफरन्स टू विलियम बॅरन सिंड्रोम, कुठे आहे बरं आज सध्या चालू? ठीक आहे, तर पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नाही का, दूषित पाणी वगैरे पिलं तर हे हा सिंड्रोम होतो. ठीक आहे, तर याचा इफेक्ट काय होतो? फीचर काय याचं पॅथॉलॉजिकल? सो इट इज अ ऑटो इम्युन अटॅक ऑन द पेरिफेरल नर्व्स. ठीक आहे, देन क्वेश्चन नंबर 80. ऑफन इन न्यूज विथ रेफरन्स टू द टर्म एंट्रोपी इन द युनिवर्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज कन्सिडर. तर एंट्रोपीचा अर्थ काय होतो बघा, की सगळ्या गोष्टी युनिवर्समध्ये कशा आहे? डिसऑर्डर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट रँडम पद्धतीने अकर होत असते, कोणत्याही गोष्टीचा फिक्स पॅटर्न नाही आहे. म्हणजे जसा बिग बँग इनिशिएट झाला, बिग बँग प्रोसेस, तर ॲटोमॅटिकली काय झालं? एक्सप्लोड झालेला आहे, विस्फोट झालेला आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी रँडमली एक्सप्लोड झालेल्या आहे. आणि आता कोर्स ऑफ इव्हेंट एकदा चालू झाला तर तो रँडम आहे, असा तो ठराविक नाही आहे, फिक्स पॅटर्न नाही आहे कशाचं. त्याला काय म्हटलं जातं? एंट्रोपी असं म्हटलं जातं, डिसऑर्डर इन द युनिवर्स. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 81 विथ रेफरन्स टू ॲस्ट्रॉइड बिनू. आता बघा नासाचे मिशन आहे बघा याच्यावरती, ओसिरिस एक्स वगैरे. ठीक आहे, इट इज द टार्गेट ऑफ नासाज ओसिरिस एक्स मिशन प्रायमरी टू ॲसेस इट्स पोटेन्शियल फॉर मिनरल मायनिंग. आता मायनिंग वगैरे पॉसिबल आहे का? आता नाही, मायनिंग वगैरे पॉसिबल नाही. तर हे कशासाठी आहे? रिसर्चसाठी बघा, रिसर्च. ठीक आहे, रिसर्च ॲप्लिकेशनसाठी. आणि त्याचबरोबर हे ॲस्ट्रॉइड एक नियर अर्थ ॲस्ट्रॉइड आहे, म्हणजे पृथ्वीच्या जवळ असणारं ॲस्ट्रॉइड आहे. तर हे एक पोटेन्शियल थ्रेट आहे का पृथ्वीसाठी? भविष्यात येऊन पडणार का पृथ्वीवरती? तर हे पण तिथे चेक केलं जातं. म्हणजे दोन पर्पज यायचे, एक तर रिसर्च आणि एक थ्रेट ॲप्लिकेशन. सो दिस इज इनकरेक्ट. देन सेकंड स्टेटमेंट इज ॲस्ट्रॉइड बेनू अ नियर अर्थ ऑब्जेक्ट इज स्टडीड फॉर इट्स पोटेन्शियल इम्पॅक्ट थ्रेट अँड इट्स इनसाइट्स इन टू द अर्ली सोलार सिस्टम. दिस इज करेक्ट. ते त्याचा पर्पज आहे बघा. ओके, सो द ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 82 विथ रेफरन्स टू इंडियाज लॉन्च व्हेकल. नाही का, दोन मेजर लॉन्च व्हेकल आहे आपल्याकडे, एक आहे PSLV आणि एक आहे GSLV. आता बघा, PSLV इज प्रिडॉमिनेटली यूज्ड फॉर लॉन्चिंग सॅटेलाइट इनटू LEO while GSLV is designed for GTO. ठीक आहे, देन द GSLV has demonstrated significantly higher reliability. आता जुनं कोणतं आहे बरं? PSLV आहे का GSLV आहे? सांगा बरं मला, जुनं कोणतं आहे याच्यापैकी? विच इज द ओल्डेस्ट अँड विच इज द न्यूएस्ट? PSLV इज द ओल्डेस्ट, बरोबर. मग सक्सेस रेट कोणाचा जास्त आहे? PSLVचा, नॉट GSLV. ठीक आहे, सर्वात जास्त मिशन्स कोणी केलेले आहेत? 54 PSLV. त्याच्यापैकी सक्सेस किती झाले? 52. कोणाचे आहेत? PSLVचे. ठीक आहे, GSLVचे फार झालेले आहेत का? नाही. ओके, सो सेकंड इज इनकरेक्ट, फर्स्ट इज करेक्ट. ठीक आहे, आता दोन्हीमध्ये फरक काय? तर बेसिकली कम्युनिकेशन सॅटेलाइट्स जे आहेत ते GSLV मधून लॉन्च केले जातात, कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. ओके, आणि PSLV मधून काय लॉन्च केले जातात? मॉनिटरिंग सॅटेलाइट्स, अर्थ मॉनिटरिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स, हे याच्यातनं लॉन्च केले जातात. हा बेसिकली याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर A1 ओनली. देन क्वेश्चन नंबर 83 विथ रेफरन्स टू AI ॲज अ सर्व्हिस. आता बघा, प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेलं आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, SAS है ना. मग रिलेटेड टर्म्स आपण शोधत राहायच्या. असं पण एक टर्म आहे बघा, रॅन्समवेअर ॲज अ सर्व्हिस, RAS. तसं आता हे आलेलं आहे बघा, AI ॲज अ सर्व्हिस, कारण AI नेहमी न्यूजमध्ये असतं. ठीक आहे, तर AI ॲज अ सर्व्हिस स्टेटमेंट दिलेलं आहे. इट इज अ एक्सक्लुझिव्हली टेलर्ड फॉर लार्ज एंटरप्राइजेस. असं एक्सक्लुझिव्हली असेल का? नाही, स्मॉल असेल, लार्ज असेल, कोणत्याही कंपनीसाठी ही सर्व्हिस दिली जाईल. इव्हन गव्हर्नमेंटसाठी सुद्धा दिली जाईल. त्यामुळे दिस इज इनकरेक्ट. देन इट इनेबल्स बिझनेसेस टू इंटिग्रेट मशीन लर्निंग अँड डेटा अनालिटिक्स केपेबिलिटीज इन टू देअर ऑपरेशन्स ऑन ए स्केलेबल सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल. करेक्ट आहे. सर्व्हिस जर आहे म्हणजे मॉडेल ते असणार आहे सबस्क्रिप्शन बेस्ड. ठीक आहे, दिस इज ऑल्सो करेक्ट. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर B. ओके, देन क्वेश्चन नंबर 84 विथ रेफरन्स टू NFTs अँड ऑर्डिनन्स. आता ऑर्डिनन्स बेसिकली काय असतात? बिटकॉइन बेस्ड असे काही प्रोग्राम्स असतात जे त्याला अटॅच होऊन येतात, ज्याच्यामध्ये एक युनिक नंबर NFTsला मिळतो.
पण याचा जो बेसिस आहे या प्रोग्रामचा तो काय आहे, बिटकॉइन आहे. ठीक आहे. तर इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. ऑर्डिनल्स आर अ सबसेट ऑफ NFTs ट्रू इश्यूड ऑन द इथेरियम ब्लॉकचेन. तर नॉट, इट इज बेस्ड ऑन बिटकॉइन ब्लॉकचेन, नॉट इथेरियम. आणि बिटकॉइन सगळ्यात फेमस आहे. आणि बिटकॉइन करन्सीचं युनिट काय, जसं आपलं बघा रुपये, पैसे, आर आपण लिहितो बघा रुपये, बरोबर. तसं यांचं काय आहे, सातोशी बघा, सातोशी है ना, तो फाउंडर होता बघा तो. ठीक आहे, सातोशी किंवा सॅट पण म्हटलं बघा शॉर्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑर्डिनल्स आर क्रिएटेड बाय इन्स्क्रिबिंग डिजिटल कॉन्टेंट इन टू इंडिव्हिज्युअल सतोशी ऑन बिटकॉइन ब्लॉकचेन. आता इथपर्यंत करेक्ट आहे बघा. अँड आर वाईडली ट्रेडेड ऑन मेनस्ट्रीम. तर ट्रेड होऊ शकत नाही कारण की दे आर पार्ट ऑफ द NFTs, दे आर पार्ट ऑफ द बिटकॉइन, त्याच्यामध्ये ट्रेड होऊ शकत नाही. कन्सेप्ट जर क्लिअर असेल इझिली हा क्वेश्चन इथे टॅकल होतो. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर डी, नायदर 1 नॉट 2, दिस इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 85 विथ रेफरन्स टू झिरो व्हॅलेट आयरन. आता हे बेसिकली काय आहे, नॅनो पार्टिकल्स आहेत बघा, नॅनो टेक्नॉलॉजी. ओके. ZVI नॅनो पार्टिकल्स आर एक्सटेन्सिव्हली यूज्ड फॉर एन्व्हायरमेंटल रेमिडिएशन, पर्टिक्युलरली इन द डिग्रेडेशन क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कंटॅमिनेट्स इन द ग्राउंड वॉटर. आता नॅनो पार्टिकल्स आहे तर वॉटर फिल्ट्रेशन इज ऑल्सो वन ऑफ द पर्पज ऑफ द नॅनो पार्टिकल्स, राईट. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. देन सेकंड इज द नॅनो पार्टिकल्स आर प्रायमरली हार्मफुल असतील का नाही. लाईक पहिलं स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट कॉन्ट्रडिक्टरी. पहिलं बेनिफिट सांगतोय, दुसरा काय करतोय, थ्रेट क्रिएट करतोय. ऑपोजिट स्टेटमेंट इथे सांगतोय. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए, 1 only. देन क्वेश्चन नंबर 86 with reference to the Amar tribe, which of the following statement is correct. कुठे आली बरं ही ट्राईब, सांगा बरं तुमच्यापैकी. वेर इज दिस ट्राईब, सांगा. तुम्ही आता आले, सांगा. येस यू. वेर इज दिस ट्राईब इंडियामध्ये, हमार ट्राईब. ठीक आहे, गेस करा. नॉर्थ ईस्टमध्ये कुठे, स्टेटचं नाव सांगा. तुम्ही सांगा, एका स्टेटचं नाव सांगा. येस. ठीक आहे. तर बघा बेसिकली मिझोरम. ओके, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहे. तर स्टेटमेंट पण तसेच दिलेले आहेत. दे आर अन इंडिजिनस एथनिक ग्रुप नेटिव्ह टू द नॉर्थ ईस्ट. ओके, दिस इज द करेक्ट आन्सर. आता थार डेझर्ट वगैरे येणार नाही, आणि आपल्याला माहिती आहे नॉर्थ ईस्टमध्ये. आता जरी स्टेट माहीत नसला तरी पण UPSC काय करते, बेसिकली तुम्हाला हिंट देते बघा. ओव्हरऑल रिजन जरी डिक्लेअर करते. दे आर ओरिजिनली फॉर द ग्रॅन्जेटिक, संबंध येत नाही बघा. नॉमॅटिक पास्टोरल कमिटी आहे साऊथ इंडिया. ओके, रिजन जरी तुम्हाला माहीत असेल क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. त्यानंतर इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह. ओके, इंडियानं स्टार्ट केलेला आहे बघा हा इनिशिएटिव्ह. ठीक आहे. याच्या संदर्भात स्टेटमेंट दिलेलं आहे. विच ऑफ द करेक्ट रिप्रेझेंट्स दिस इनिशिएटिव्ह. सो इट इज अ स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क एम ॲट promoting security, economic development and sustainable maritime practices in the Indo-Pacific region. This is the correct explanation. Option number A is the correct answer. Then question number 88 with reference to the Raisina dialogue. आता हा पण इंडियामध्ये सुरू आहे बघा, दिल्लीमध्ये होतं बघा पर इयर. कशाच्या संदर्भात आहे, जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स. ओके, सो ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 89 विथ रेफरन्स टू द कॉन्फ्लिक्ट इन यमन है ना. 2014 पासून हौती रिबेल्स, हौतीस है ना, शिया सुन्नी असा तो कॉन्फ्लिक्ट चालू आहे बघा. ओके, सो इट इज अ कॉन्फ्लिक्ट विच इज मल्टीफॅसेटेड, ज्याच्यामध्ये रिजनल ग्रुप्स पण इन्व्हॉल्व आहे, जसं GCC असेल. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर. इट इज अ मल्टीफॅसेटेड कॉन्फ्लिक्ट इन्व्हॉल्विंग रिजनल पॉवर्स. देन क्वेश्चन नंबर 90 विथ रेफरन्स टू द सर्व्हिलियन्स कॅपिटलिझम. सर्व्हिलियन्स कॅपिटलिझम म्हणजे काय, तर बेसिकली इट इज अन इकॉनॉमिक सिस्टीम इन विच पर्सनल डेटा इज कोमोडिफाईड फॉर द प्रॉफिट है ना. तुमचा पर्सनल डेटा घ्यायचा इंटरनेटच्या माध्यमातून आणि तो बाहेर जाऊन विकायचा, त्याला आपण काय म्हणू, कोमोडिफिकेशन ऑफ द डेटा. तर हे कॅपिटलिझम असतं, सर्व्हिलियन्स. ओके, सो डी इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 91 विथ रेफरन्स टू ब्लेस्ले पार्क डिक्लेरेशन. रिसेंटली बघा कॉपच्या ज्या समिट्स झाल्या त्याच्यामध्ये हे डिक्लेरेशन आपल्याला बघण्यात आलं. इट इज रिलेटेड टू व्हॉट, इट इज रिलेटेड टू द रेग्युलेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, सी. देन क्वेश्चन नंबर 92 आइन्स्टाईन रिंग ज्या फॉर्म होतात बघा, कशामुळे फॉर्म होतात, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग, ज्याच्यामध्ये लाईट जी आहे ही बेंड होते विथ द इन्फ्लुएन्स ऑफ व्हॉट, विथ द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग. ओके, आइन्स्टाईन रिंग तिथं फॉर्म होतात. कुठे बघायला मिळतात हे फेनॉमेना, ब्लॅक होल्स. ठीक आहे, स्पेसमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93 विथ रेफरन्स टू द डेप्थ टू GDP रेशो.
ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता डेप टू GDP रेशो जे असतात बघा, याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं, इट इज अ इंडिकेटर comparing government debt to country's GDP. So option number B will be the correct answer. Then question number 94, with reference to black plastic, it can be found in which of the following? Food tray, utensils, containers. तीन याच्यामध्ये मिळतं. ब्लॅक प्लास्टिक बेसिक बोल बघा, जी घरातली भांडी असतात बघा, ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर होतो, तर त्याला ब्लॅक प्लास्टिक आपण म्हणतो. आता हे न्यूजमध्ये का बरं आहे, कारण की याच्यामध्ये हेवी मेटल्स आहेत जे पॉइझनस असतात, टॉक्झिन्स असतात. ठीक आहे, आणि जर याला इथे फायर ॲक्सिडेंट झाला तर हा फायर ॲक्सिडेंट इथं वाढतो, तो इन्क्रीज होतो, तो लवकर थांबवता येत नाही बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर प्लास्टिक. इन्फ्लेमेबल असतं बघा ते हाय प्रोपोर्शनमध्ये, त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. ठीक आहे, सो सी विल बी द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 95, विथ रेफरन्स टू कुक आयलँड. कुठं आले कुक आयलँड, कोणत्या देशाच्या शेजारी आहे, न्यूझीलंडच्या. ठीक आहे, दे आर दी सेल्फ गव्हर्निंग टेरिटरी. करेक्ट आहे. ठीक आहे, आता हे बाकीचं इथं प्रश्नच येत नाही. एकदा तुम्हाला लोकेशन माहीत असेल कुठे आहे, साऊथ अमेरिका प्रश्न येत नाही, साऊथ पॅसिफिक पण जे आहे अनइनहॅबिटेड एक्स्ट्रीम वर्ड आहे बघा इथे. ठीक आहे, त्यानंतर दे आर द ग्रुप ऑफ आयलँड इन इंडियन ओशन. ठीक आहे, इंडियन ओशनमध्ये नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू पिग बुचरिंग स्कॅम्स, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता नवीन नवीन जे सायबर अटॅक्स आहेत बघा, ते न्यूजमध्ये असतात. ओके, तर त्यापैकी रिसेंटली जो न्यूजमध्ये होता बघा, पिग बुचरिंग स्कॅम. आता हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड नाही आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला जे आहे बघा इथे कन्फ्यूज केलं जाऊ शकतं आणि ऑप्शन्स जे आहेत त्या पद्धतीने दिले जाऊ शकतात. ओके, तर हा जो स्कॅम आहे हा फंडशी रिलेटेड आहे बघा. बेसिकली एक प्रॉफिट जो आहे तो कस्टमरला किंवा जो विक्टिम आहे त्याला दिला जातो आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये एक हायर प्रॉफिट त्याला इथे गॅरंटी केली जाते. ओके, त्याच्यानंतर जे पैसे आहेत बघा त्याच्याकडून ते मिळवले जातात. आता आपण बघतो की बेसिकली OTP फ्रॉड्स होतात बघा, तर ते पण याच कॅटेगरी अंडर येतात. ठीक आहे, OTP वगैरे मागितला जातो की तुम्हाला जर प्रॉफिट वगैरे अर्न करायचं आहे किंवा तुम्हाला जॉब वगैरे नवीन जॉईन करायचा आहे तर एवढे एवढे पैसे द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने स्कॅम्स चालतात. तर इथे ऑप्शन नंबर C जो आहे, दे डिनोट सोफिस्टिकेटेड फायनान्शियल फ्रॉड स्कीम्स वेअर विक्टिम्स आर लुअर्ड इनटू बोगस इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी. दिस इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ क्वेश्चन नंबर 96. सो आन्सर विल बी द option number C. Okay, then question number 97, with reference to Mahatma Gandhi's ethical philosophy, which of the following statement is correct. आता ethical framework चा जर विचार केला आपण तर it is centered on non violence. ओके, तर टेक्नॉलॉजिकल नाही आहे बघा. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत पण बेसिकली ते इथिकल विचारलेलं आहे. मग इथिकल कशावरती आहे, नॉन व्हायलन्स. सो द ऑप्शन नंबर D. देन question number 98, with reference to World Economic Forum's recent reports, which of the following statements are correct. तर आता इथे बघा नेहमी रिपोर्ट्स जे आहेत त्या पब्लिश केल्या जातात. ओके, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही बघितले असेल तर तिथे IMFचे रिपोर्ट्स विचारलेले आहेत, वर्ल्ड बँकचे रिपोर्ट्स विचारलेले आहेत, त्याचबरोबर UNEPच्या असतील, UNFCCच्या असतील, या सर्व रिपोर्ट्स जे आहेत आपल्याला व्यवस्थित करून जायच्या आहेत. ठीक आहे, तर हा एक ट्रॅडिशनल क्वेश्चन असतो, रिपीटेटिव्हली येत असतो. तर बेसिकली या दोन्ही ज्या रिपोर्ट्स आहेत त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने पब्लिश केलेल्या आहेत. ओके, द ग्लोबल सायबर सिक्युरिटी आउटलुक 2025 अँड ऑल्सो ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर C. ओके, देन क्वेश्चन नंबर 99, विथ रेफरन्स टू द टॉरिहोज कार्टर ट्रिटीज, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता बघा याच्यामध्ये बेसिकली पनामा जे आहे न्यूजमध्ये आहे. ओके, ट्रम्पच्या संदर्भात जे आहे पनामा सध्या न्यूजमध्ये आहे, त्यामुळे ही ट्रीटी महत्त्वाची. कारण की या ट्रीटीमध्ये काय झालं होतं 1977 मध्ये, द ट्रान्सफर ऑफ कंट्रोल ऑफ पनामा कॅनल फ्रॉम US टू पनामा हे पॉसिबल झालं होतं बघा. ठीक आहे, त्या संदर्भात ही ट्रीटी महत्त्वाची. सो द ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 100, विथ रेफरन्स टू द सिल्वर नोटीस इश्यूड बाय द इंटरपोल, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता विविध प्रकारच्या नोटिसेस या इश्यू केल्या जातात इंटरपोल यांच्याकडून. तर बेसिकली रेड नोटीस आहे, त्यानंतर ब्लॅक नोटीस आहे, ऑरेंज नोटीस आहे, ग्रीन नोटीस आहे. ओके, वेगवेगळ्या टाईपच्या नोटिसेस आहेत, त्यांचे पर्पजेस वेगवेगळे असतात बघा. त्यापैकी सिल्वर नोटीस जे आहे बेसिकली जे क्रिमिनल्स आहेत त्यांचे फायनान्शियल ॲसेट्स यांना ट्रॅक करण्याचं काम ते करत असतात. ओके, सो द ऑप्शन नंबर A विल बी द करेक्ट. टू हेल्प ट्रेस अँड रिकवर क्रिमिनल ॲसेट्स, द सिल्वर नोटीस इज इश्यूड बाय द इंटरपोल. ओके, इंटरपोल कुठे आहे तर
लिऑन फ्रान्स.